संघर्ष करावा लागला होता. पण आवर्जून सांगेल की अगदी 14 तारखेलाच संभाजीनगर महानगरपालिकेनं आकाशातील चांदणीला सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिले. काळ बदलतोय आणि निश्चित ही क्षमता विचारांची आहे. मला वाटतं आपण विचारानं समृद्ध झालं तर पाठीचा कणा सुद्धा आपला ताठ होतो. कुणापुढेही नतमस्तक होण्याची वेळ येत नाही. त्यामुळे विचारानं समृद्ध करण्यासाठी हा व्याख्यानाचा कार्यक्रम पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण कार्यक्रमाला शुभेच्छा देऊयात. जिच्या कुशीतून स्वराज्याचं छत्रपती शाहू महाराज आणि ज्यांनी भारताची राज्यघटना लिहिली, भारताचं संविधान, व आता आमचे ज्या आतुरतेने तुम्ही वाट पाहत आहात असे प्रबोधनात्मक व्याख्यात अख्ख्या महाराष्ट्रात पूर्ण एकदम धकधकत वक्तव्य आमचे जगदीश दादा ओवाळ हे आता आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडात त्यांचं स्वागत करायचंय. आमचे मित्र आणि दापोडी भागाचे युवा नेते माननीय रविभाऊ कांबळे आयोजित मैत्री ग्रुपच्या वतीने या ठिकाणी हा प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात येतोय. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या आणि ज्यांची कामं आम्ही मागील 10 वर्षापासून पाहतोय महापालिकेच्या माध्यमातून, ज्यांनी समाजाची कामं केली अशा कामाच्या ताई आदरणीय चंद्रकांताताई सोनकांबळे, तसेच त्यांच्यासह आलेल्या भीमकन्या अनिताताई साळवे. दापोडी हे तसं ऐतिहासिक शहर आहे, हे गाव ऐतिहासिक आहे. या दापोडीला एक ऐतिहासिक वारसा आहे. जवळच शस्त्रनिर्मितीचा कारखाना आहे. खऱ्या अर्थानं इथली माणसं ही शस्त्र निर्माण करणारी आणि त्या ताकदीची माणसं आहेत असं म्हणावं वाटतं. आज या ठिकाणी एका उभरत्या नेतृत्वानं आणि ज्यांच्या सामाजिक कार्याची ओळख दापोडीतल्या या विभागातल्या प्रत्येक माणसाला आहे, तर कामाचा माणूस आणि कामाच्या माणसाच्या पलीकडं विचारांचा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे रविदादा कांबळे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खरं तर कार्यक्रम काय आयोजित करायचे हा अनेक वेळा प्रश्न असतो, पण रविदादांनी हा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आणि जयंतीला DJ सोबतच प्रबोधन झालं पाहिजे हा विचार मनात येतो. हीच खऱ्या अर्थानं समाजाच्या प्रती चांगली भावना आहे त्यांची, की आपल्याला विचारांचं प्रबोधन झालं पाहिजे, तरुणाईमध्ये विचार पेरला पाहिजे आणि तो विचार समतेचा विचार असला पाहिजे, तो विचार शिवफुले शाहू आंबेडकर यांचा विचार असला पाहिजे हे त्यांच्या मनात येतं. आणि असा विचारांचा यज्ञ या ठिकाणी ते उभा करतात की संबंध विश्वाला शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, या पृथ्वीचा पहिला चक्रवर्ती राजा सम्राट अशोक, या महाराष्ट्राच्या मातीत ज्यांनी मराठी माणसांचं राज्य उभं केलं ते स्वराज्याचे निर्माते, रयतेचे राजे, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू या भाषेत ज्यांनी शब्दांचं महत्त्व सांगितलं आणि ज्यांच्या अभंगांच्या ओळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मूकनायकाच्या मुखपृष्ठावरती छापल्या, ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज.
आऊसाहेब जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येनं केले. या भाषेत विद्येचं महत्त्व सांगून तिथेच न थांबता विद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येते. वित्त आल्यानंतर शूद्रांचं जीवनमान उंचावतं आणि शूद्रांचं जीवनमान उंचावणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आमचं काम आहे. हे ज्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आणि त्यांच्या बरोबरीनं प्रत्येक पावलावर त्यांच्या सोबत असणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. या देशातील आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांना आधार म्हणून उभे राहिलेले महाराजा सयाजीराव गायकवाड. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी, कामगार, महिला, शेतकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे हे सांगणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. वस्ताद लहुजी साळवे. या सबंध महामातांना, महापुरुषांना वंदन करतो आणि ज्यांच्या जयंतीचा उत्सव या ठिकाणी आपण दापोडीत साजरा करतोय. खऱ्या अर्थानं दापोडी म्हणजे पुणे जिल्ह्यातील, पुणे शहरातील एक छोटा विभाग. या विभागात आपण हा उत्सव साजरा करतोय. हा उत्सव येथे साजरा करत असताना आज गुगलवर आपण पाहतो जगात हा उत्सव साजरा होतो. संबंध जगात हा उत्सव साजरा होतो. त्यांचा जयंतीचा उत्सव आनंदाने संबंध जगातील 150 पेक्षा जास्त देश स्वतः उत्स्फूर्तपणे साजरा करतात आणि जगाच्या इतिहासात त्यांची दखल घेतली जाते. मग मला प्रश्न पडतो, 132वी जयंती आम्ही या महामानवाची साजरी करतो आणि 132 वर्ष म्हणजे जन्मापासून 10 वर्ष तर बाळ असतील आणि तिथून पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे आजपासून फक्त 120 वर्षात या महामानवाने अशी काय किमया केली की जगातल्या सबंध देशांमध्ये त्यांची जयंती साजरी करावी लागते आणि सबंध जगाला या महामानवाचा अभिमान वाटतो आणि सबंध जग या महामानवाचा जन्मदिन म्हणजे ज्ञानाचा दिवस म्हणतं. आणि मग या महामानवाने असं काय कार्य केलं हा प्रश्न मला पडतो. आणि मग या महामानवाला वंदन करताना, त्यांचं नाव घेताना त्यांचं कार्य बोलावं लागतं आणि त्यांचं कार्य बोलताना मला म्हणावं वाटतं की मृतप्राय झालेल्या कोट्यवधी भारतीयात भरला ज्यांनी नवा प्राण. मृतप्राय झालेल्या कोट्यवधी भारतीयात भरला ज्यांनी नवा प्राण. मनुवादाविरोधात जे लढले होऊन बेभान, काळारामाला घाम फोडून, चवदार पाण्याला आग लावून पेटवले ज्यांनी मनुस्मृतीचे प्रत्येक पान. कोलंबिया विद्यापीठाने जगातला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून केला ज्यांचा बहुमान, तेच आहेत या भारताच्या संविधानाचे शिल्पकार. त्यांनीच दिलं या भारताला जगातलं सर्वोत्तम असं संविधान. त्यांच्या पुढे झुकते या देशातील नव्हे जगातील प्रत्येकाची मान. ते आहेत प्रत्येकाचा स्वाभिमान. अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम, माझा शतशः प्रणाम. या बाबासाहेबांचं नाव घेताना त्यागमूर्तीला वंदन केल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. माझी त्यागमूर्ती रमाई, माझी भीमाई, सुभेदार रामजी सुभेदार या समस्त भारतीयांना, या महामानवांना, या भारताच्या उद्धारकर्त्यांना वंदन करतो. आणि आज आपल्या समोर विषय मांडतोय महामानवांचे विचार आणि आजचा समाज. महामानवांचा विचार आणि आजचा समाज या विषयांवर बोलत असताना आमच्या महापुरुषांची आम्ही सगळ्यांची नावं घेतली. विचारांचा यत्न ही फक्त साजरा करायची गोष्ट नाहीये, तर विचार ही कृतीत आणण्याची आणि आचरणातून ते दिसले पाहिजेत यासाठीची गोष्ट आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार आमच्यामध्ये रुजलाय का? आणि तो रुजला असेल तर आमच्या कृतीतून दिसतोय का हा प्रश्न पडतो. आणि मग जगदीश ओळला या दापोडी येऊन बोलावं लागतं आणि त्याच्या समोर हा समाज येऊन बसलेला असतो. आणि मग या समाजाला नेमकी काय प्रेरणा द्यायची हे बोलत असताना मला सांगावं वाटतं की अरे सुवर्ण अक्षरांनी काळजात कोरून ठेवावा असा इतिहास 500 शूरवीर महार सैनिकांनी घडवला आणि आज त्यांचेच वारस म्हणून आज आम्ही शिकलेली माणसं या भारत भूमीत उभी आहोत.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकून भारतात येतात आणि भारतात आलेले बाबासाहेब भीमा कोरेगावच्या मातीत येतात आणि त्या मातीला वंदन करतात आणि तुम्हाला सांगतायत ठणकावून, तुम्ही भेड बकरीच्या औलाद नाही, तुम्ही सिंहाचे छावे आहात. तुम्ही सिंहासारखं जगा. शेळी होऊन जगलात तर तुमच्या कत्तली होतील. तुम्हाला जर राज्यकर्ते व्हायचं असेल तर सिंहासारखं जगावं लागेल. आणि बाबासाहेबांचा हा विचार का सांगावा वाटतं आवर्जून? कारण जी माणसं इतिहास विसरतात, ताई बाबासाहेब काय म्हणतात, जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं नवा इतिहास घडवू शकत नाहीत. बाबासाहेबांना ही जाणीव समाजाला करून द्यायची होती. मी जेव्हा मागे वळून पाहतो, बाबासाहेबांकडे पाहतो, आम्हाला बाबासाहेबांचा जय जयकार करणारी माणसं सगळीकडे दिसत आहेत, पण बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारी माणसं आहेत का हा प्रश्न पडला पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या विचारावरती कोणती माणसं चालू शकतात? तर बाबासाहेब काय जगले, रमाई काय जगल्या, बाबासाहेबांनी काय भोगलं, बाबासाहेबांचं आयुष्य काय होतं. अरे ज्यांच्या आयुष्यामध्ये काटे होते त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये फुले अंतरली. ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळीकडे संकट होती त्यांनी तुमच्या आयुष्यासाठी राजमार्ग निर्माण करून दिला. पण ते काटे अंतरलेले होते त्यांच्या आयुष्यामध्ये, ते आपल्याला समजलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यामध्ये काय संकट होती, ती संकट आपल्याला जर कळली तर आज आम्ही किती चांगलं आयुष्य जगतोय आणि ते कोणाच्या आशीर्वादाने, ते कोणाच्या पुण्याईने जगतोय हे कळेल. त्यासाठी आम्हाला बाबासाहेब आमच्या नव्या पिढीला सांगावे लागतील. त्यासाठी आम्हाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले येणाऱ्या पिढीला सांगावे लागतील. त्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचा आधार काय होता आणि शाहू महाराजांचं धोरण काय होतं ते येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल. छत्रपतींचा संघर्ष काय होता आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा छत्रपतींकडून काय घ्यायची हे त्यासाठी आपल्याला सांगावं लागेल. एखाद्या ठिकाणी जाऊन नोकर होण्यापेक्षा एक वेळ स्वतःची छोटी टपरी चालू करा, कारण ते तुमचं स्वतःचं असेल. ही प्रेरणा आपल्याला मिळली पाहिजे. स्वराज्य म्हणजे महाराजांनी या ठिकाणी 18 पगड जातींचं सगळ्यांचं स्वराज्य उभं केलं. आज आम्हाला स्वराज्य उभं करायला हाती तलवार घेऊन नाही तर या ठिकाणी आज व्यवस्थेतली जी आयुधं आहेत ती आयुधं हातामध्ये घेऊन व्यवस्थेत आपल्याला आपल्या स्वतःचं स्थान निर्माण करता आलं पाहिजे. ती प्रेरणा आम्हाला स्वराज्यातून घेता आली पाहिजे. आणि मग आज बाबासाहेबांच्या जयंतीचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचा हा सोहळा होत असताना या सोहळ्यामध्ये मला इथं प्रत्येकाला सांगावं वाटतं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागच्या काळात आणि जगात सगळीकडे जयंती थांबलेली होती. मागच्या 2 वर्षापासून काही सगळी कार्यक्रम बंद होते, असं एकत्र येणं बंद होतं की नाही ताई? सगळं कशामुळं? काय होतं? कोरोना. काय होता? कोरोना आला होता. जगात कोरोना आला होता. सगळीकडे हाहाकार माजला होता. चीनमध्ये सुरू झालं. आपल्याला वाटतं हे चीनचं काय, ह्यांचं ते सुरू होते एखादी गोष्ट वर तुटते, संपून जाते, चीनच्या गोष्टी टिकत नाहीत असं वाटलं होतं. पण चीनचा कोरोना मात्र जगात आणखीन टिकलेला आहे. त्याच्यामुळं ते आला तेव्हा वाटलं नव्हतं की हा जास्त दिवस टिकेल. कोरोना आला आणि मग एक दिवस आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सगळ्यांना संबोधित केलं आणि ते म्हणाले उद्यापासून आपल्या देशात काय असेल? लॉकडाऊन असेल. उद्यापासून आपल्या देशात लॉकडाऊन चालू होईल. आता लॉकडाऊन म्हणजे काय हे आपण फक्त चीनच्या बातम्या बघून आपल्याला दिसत होतं की लॉकडाऊन म्हणजे देशात सगळं बंद होतं. आपल्याला त्याचा अनुभव नव्हता एवढा. आणि आपण पाहायला लागलो. दुसरा दिवस उगवला. सुरुवातीला एकदम भारी वाटलं, अरे काय आपल्या कोरोना होऊ नये म्हणून काहीतरी लॉकडाऊन आलंय, बघूया. लोक एन्जॉय करायला लागली. 2-3 दिवस गेले, 8 दिवस सरले आणि लॉकडाऊन वाढत चालला. तेव्हा खऱ्या अर्थानं माणसांना वाटायला लागलं अरे हे लॉकडाऊन म्हणजे लय भयानक आहे. हे लॉकडाऊन आपल्या म्हणजे जगण्याचे अधिकार हिरावून घेतंय. लॉकडाऊन मध्ये काय झालं? लॉकडाऊन मध्ये माणसांचं जगणं असह्य झालं. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, 30 दिवस गेले आणि माणसांना खऱ्या अर्थानं वेदना व्हायला लागल्या. माणसं वेडी व्हायला लागली. अरे कोरोना आला, माणसं कैद झाली, घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं, माणसं घरातल्या घरात बंदिस्त झाली, एकत्र येणं बंद झालं, बाहेर निघायचं नाही, रस्त्यावर यायचं नाही, रस्त्यावर थुंकायचं नाही, सार्वजनिक कार्यक्रम करायचे नाहीत, एकमेकांना स्पर्श करायचा नाही, स्पर्श केला तर त्याचा विटाळ झाल्यासारखा हात धुवून टाकायचा, सॅनिटाईज करायचा. माणसासारखं जगणं संपलं. रस्त्यावरून चालताना थुंकायची बंदी झाली. माणूस मेला तरी एकत्र जाणं बंद झालं. नात्याची माणसं मेली पण माणसांना जाता आलं नाही आणि माणसांना दुःख वाटायला लागलं. माणसं म्हणायला लागली कसला हा कोरोना आणि कसला हा लॉकडाऊन, बंद करा आता हे. माणसं चिडायला लागली, माणसं रस्त्यावर यायला लागली. पण पोलीस काटे हाणायचे आणि माणसांना घरात पाठवायचे. माणसांचे हक्क आणि अधिकार संपले होते. लॉकडाऊन मध्ये घरात बसून मी पुस्तकं वाचत होतो, बाबासाहेब वाचत होतो आणि बघत होतो बाबासाहेबांची लढाई का होती. आणि मला दिसलं की बाबासाहेब एका लढाई विरुद्ध उभे राहिले होते
अरे हजारो वर्ष हा समाज अस्पृश्य होता, याला रस्त्यावर यायची परवानगी नव्हती, याला थुंकायची परवानगी नव्हती, गळ्यातल्या गाडग्यात थुंकायचं होतं, चाललं तर पाऊल उमटू नये म्हणून मागं झाडू बांधला होता, सार्वजनिक कार्यक्रमात गेला तर याला खरकट खावं लागायचं, उष्ट्यावर दिवस काढत होता, मेला तर मड उचलायला कोण नसायचं. अरे मला वाटलं अरे माझा समाज तर हाच लॉकडाऊन आज नाही हजारो वर्ष उपभोगत होता, आणि तो कोरोना होता जातीवादाचा कोरोना, आणि त्या जातीवादाच्या कोरोनात हा समाज हजारो वर्ष पिचला होता. आणि मग मी विचार करायला लागलो, अरे हा जातीवादाचा कोरोना आला, हजारो वर्ष चालला, पण त्याच्यावर कोणताच डॉक्टर लस शोधत नव्हता, कुठलीच लस येत नव्हती. आम्ही बघत होतो टीव्हीवर कोरोनावर लस कधी येते वाट बघायचो, संशोधन होतंय, आणि सिरमवाल्याने लस आणली लोकांच्या जीवाला, आणि फक्त वर्षात लस आली, लोकांना बरं वाटलं. पण जातीवादाचा कोरोना हजारो वर्ष चालला, एकही डॉक्टर उपचार करत नव्हता, जातीवाद वाढत होता, माणसं माणसात नव्हती, अस्पृश्यता बळावलेली होती, माणसं माणसापासून लांब जात होती. अरे कुत्र्या मांजरासारखं हीन जगणं जगत होता हा सगळा समाज. आणि या सगळ्या समाजात या देशाची 50% लोकसंख्या म्हणजे या देशाच्या सगळ्या स्त्रिया, त्या कोणत्याही जातीच्या धर्माच्या असू द्या, त्या सगळ्याच कुत्र्या मांजराचं आयुष्य जगत होत्या, त्या गुलाम होत्या, त्या संबंध स्त्रिया. आणि हा सगळा अस्पृश्य समाज त्या कोरोनामध्ये जातीवादाच्या कोरोनात पिचला होता. कोणताच डॉक्टर उपचार करत नव्हता, कोणताच संशोधक संशोधन करत नव्हता. आणि 1891 साली एक डॉक्टर जन्माला आला, आणि या जगाच्या इतिहासात अस्पृश्यांच्या या जातीवादाच्या कोरोनावर उपचार करणारा आणि लस शोधणारा पहिला डॉक्टर म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ती लस म्हणजे आंबेडकरवाद, ती लस म्हणजे आंबेडकरवाद. आज जगात जिथं जिथं हा जातीवाद दिसतो, जगात म्हणतोय, भारतात नाही, महाराष्ट्रात नाही, जगातले 20 पेक्षा जास्त देश मागच्या 15-20 वर्षात क्रांती झाल्यात त्या देशात. आणि त्या देशात या सामाजिक समता नव्हती, त्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या. आणि त्या क्रांत्या होत असताना त्या देशांमध्ये जेव्हा मोर्चे निघाले, आंदोलनं झाली, त्या मोर्चा आंदोलनामध्ये सर्वप्रथम जो फोटो धरलेला असायचा आणि विचार असायचा, तो विचार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणूस नाहीये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जात धर्म नाहीये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विचार आहे. तो विचार संबंध मानव जातीला एकत्र आणणारा, संबंध मानव जातीला माणूस म्हणून सोबत घेऊन जाणारा विचार आहे. फक्त ते समजून घेणं गरजेचं आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत बाबासाहेब तुम्हाला समजत नाहीयेत, बाबासाहेब कळत नाहीयेत, तोपर्यंत तुम्ही त्यांना एका जातीच्या चौकटीत बघाल. ज्या दिवशी बाबासाहेब तुम्हाला कळतील त्या दिवशी कळेल, अरे बाबासाहेब माझे आहेत, बाबासाहेब माझ्या घरातले आहेत, बाबासाहेब माझा माणूस आहेत, बाबासाहेब कुठल्या जातीची मक्तेदारी नाहीयेत, बौद्धांची तर कधीच नाहीयेत. कारण बाबासाहेबांनी बौद्धाचाच उद्धार करण्यासाठी कधीच काही केलेलं नाहीये एका जातीसाठी. बाबासाहेबांचं कार्य हे अखिल मानव जातीच्या, अखिल भारतीयांच्या उद्धाराचं आहे. या नव्या भारताचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब जातीचे नाहीयेत, बाबासाहेब धर्माचे नाहीयेत. ते बाबासाहेब कसे जगतायत, ते बाबासाहेब या अस्पृश्यतेविरोधात लढणारे बाबासाहेब कुठून सुरू होतात हे मागे जवळून आपल्याला बघावं लागेल. बाबासाहेबांचं आयुष्य कसं सुरू होतं. अरे आपल्याच या सातारा जिल्ह्यातल्या सातारा शहरातल्या शाळेमध्ये बाबासाहेबांचं ऍडमिशन होतं. आपल्या जवळ आहेत ते, म्हणजे लोक जगातून भेट द्यायला येतात साताऱ्याच्या शाळेला. आपण गेलात का साताऱ्याच्या शाळेत? आपल्या मुलांना घेऊन गेलं पाहिजे, आपल्या मुलींना दाखवलं पाहिजे. या शाळेत शिकलाय बाबासाहेब आंबेडकर तुमचा बाप, या शाळेत शिकलाय. पण त्यांना एक फरक समजून सांगायचा आहे, त्यांना एक फरक समजून सांगितला पाहिजे. आजच्या संबंध SC ST OBC या सगळ्यांनी सांगितला पाहिजे. काय आहे तो फरक सांगत आहे? तो फरक असा आहे की आज काय होतंय, आज या बंगल्यांमध्ये, बिल्डिंगांमध्ये 2-2 2 BHKचे फ्लॅट असणाऱ्या बिल्डिंगांमध्ये परिवार राहत आहेत. त्या बिल्डिंगांमध्ये राहत असताना दररोज सकाळी 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता खाली एक गाडी येते, शाळेची गाडी येते. त्या शाळेच्या गाडीचा शिपाई आवाज देतो, शिट्टी मारतो, हॉर्न वाजवतो. आणि मग आमच्या घरातली ताई आपल्या बाळाला सजवते. 5 वर्षाचं लेकरू, त्याला टाय घालते, सूटबूट घालते आणि टाय घालून त्याला खाली उतरवते, शाळेच्या गाडीपर्यंत घेऊन येते. शाळेच्या गाडीत ते 5 वर्षाचं पोरगं इंग्लिश मिडियमच्या शाळेत जातं आणि इंग्लिश
मिडियमच्या शाळेत ते रुबाबात जाऊन पुन्हा शाळा सुटायच्या वेळी आई त्याला घ्यायला जाते आणि आई सगळ्या गल्लीतून आदराने येते. आईला आनंद वाटतोय की माझं पोरग इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकतंय. आई मुलाला बोलायला लावते चालता चालता. पोरग चालता चालता सगळ्यांना म्हणते गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, हॅलो, हाऊ आर यू. आईला लय भारी वाटतंय. आईला लय भारी वाटतंय माझं पोरग कसलं इंग्लिश बोलतंय. आता मी जयंतीच्या कार्यक्रमात महाराष्ट्रात गेलो. अनेक स्टेजवर 5 वर्षाची 6 वर्षाची मुलं इंग्रजीत फाड फाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्यावर भाषणं करतात. अभिमान वाटतो. अरे हेच स्वप्न होतं बाबासाहेबांचं. आणि आज ही मुलं इंग्लिश मिडियमच्या या शाळेत जात आहेत, शिकतायत आणि 4 चाकी गाडी दारात सोडायला येते. माझ्या बाबासाहेबांचे दिवस असे नव्हते. बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकत होते. वर्गाच्या बाहेर बसून शिकायचं, वर्गात फळ्याकडे लक्ष द्यायचं, वर्गात गुरुजी शिकवायचे, बाहेर बसून ध्यान द्यायचं आणि मग ते ग्रहण करायचं आणि मग वहीत उतरवायचं. वर्गाच्या बाहेर बसून तहान लागली ना तहान तर शाळेच्या बाहेर एक माठ असायचा. त्या माठात जाऊन पाणी पिता नाही यायचं. माठाच्या जवळ जाऊन अंतर ठेवून उभं राहायचं आणि अंतर ठेवून उभे राहून जेव्हा शिपाई येईल ना तेव्हा तो ओंजळीत पाणी ओतायचा आणि मग ते पाणी प्यायचं आणि मग तहान भागायची. हे दिवस होते बाबासाहेबांचे. आणि एक दिवस वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा बारका भीमराव वर्गात लक्ष देत होता आणि वर्गात फळ्यावर गुरुजींनी लिहिलं, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला दिसते पण त्याला तुम्हाला स्पर्श करता येत नाही. गुरुजींनी फळ्यावर प्रश्न लिहिला, सांगा विद्यार्थ्यांनो अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला दिसते पण तुम्हाला स्पर्श करता येत नाहीये. वर्गातली पोरं बोट वर करून एक एक उत्तर देत होती. प्रत्येक पोराचं उत्तर गुरुजी ऐकत होते. गुरुजींना वाटत होतं आणखीन कोण काय काय सांगतंय. गुरुजी सगळ्यांना विचारत होते, तू सांग तू सांग. इतके आत गुरुजींचं लक्ष वर्गातून बाहेर गेलं आणि गुरुजींना दिसलं वर्गाच्या बाहेर बसलेला एवढा एवढा भिवा नावाचा पोरगा. त्याने बोट वर केले आणि गुरुजी म्हणाले, अरे थांबा सगळे, वर्गाच्या बाहेर बसून भिवा काहीतरी सांगतोय. आणि बारक्या भिवाला गुरुजी म्हणाले, उभा राहा भिवा, सांग काय सांगतोय उत्तर. की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला दिसते पण त्याला तुम्ही स्पर्श करू शकत नाही. युला युला भिवा बानेदारपणे उठून उभा राहिला. कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला बारका भिवा गुरुजीकडे बघत म्हणाला, गुरुजी शाळेतला पाण्याचा माठ मला रोज दिसतो पण मला त्याला स्पर्श करता येत नाही. गुरुजी गुरुजी या शाळेतला फळा मला रोज दिसतो पण मला त्याला स्पर्श करता येत नाही. गुरुजी ही उत्तर ऐकून गुरुजींची मान खाली गेली. कारण ही उत्तर विज्ञानाची नव्हती. ही उत्तर समाज व्यवस्थेला मारलेली सनसनीत चपराक होती. ती एवढ्या एवढ्या भिवाने मारलेली होती. मला बांधवांनो यातून काय सांगायचं, ही घटना खरी आहे पण मला ही का सांगायला वाटते. आज अनेक लोक म्हणतात आता संपलं की सगळं, तुम्ही किती दिवस हे सांगणार आहेत. जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं नवा इतिहास घडवू शकत नाहीत. एवढा एवढा भिवा बाहेर बसून पाण्यासाठी तरमळत होता. त्याचा जीव कसा विसवायचा. एवढा एवढा भिवा. आणि मला सांगावं वाटतं त्या भिवाला हे दिसत होतं. हे उत्तरातून कळतं की तिथं जाऊन त्या माठाला इतर सगळी माणसं स्पर्श करू शकतात. इतर सगळे विद्यार्थी हात लावू शकतात. कुत्री मांजरे येऊन त्या पाण्याच्या माठाच्या खाली गारव्याला बसतात पण मी माणसासारखा माणूस जाऊन हाताने पाणी पिऊ शकत नाही. म्हणजे ही असमानता आहे. ही असमानता मिटली पाहिजे हा विचार त्या भिवाच्या मनात तेव्हापासून आलेला होता. आणि म्हणूनच मला वाटतं की अरे वर्गात आम्हाला शाळेच्या पाण्याच्या माठाला हात लावता आला नाही ना, ती विषमता मनात बिंबली आणि त्याच बारक्या भिवाने पुढे आपल्या आयुष्यात या जगाच्या इतिहासात पाण्यासाठीचा नव्हे समतेसाठीचा पहिला जगातला सत्याग्रह केला. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह. आम्ही विद्यार्थ्यांच्या आमच्या पोरांच्या मनात काय बिंबवतोय, आम्ही त्यांना काय शिकवतोय, त्यांना काय दाखवतोय हे महत्वाचं आहे. अरे तुम्हाला तुमच्या प्रगतीची दारं खुली करायची आहेत ना, तुम्ही कुठून आलायत हे महत्वाचं आहे. तुम्ही कुठून आलाय, तुमची सुरुवात कुठे झाली आहे. म्हणजे रेस कोण जिंकतं हे महत्वाचं नाही, रेसच्या पॉइंटला कोण गेले हे महत्वाचं नाहीये. पॉइंट समान होता का हे महत्वाचं आहे. कोण अर्ध्यातून पळतोय आणि कोण मागाहून पळतोय हे महत्वाचं आहे. आमची लढाई ही आत्ता कुठे सुरू झाली आहे 1950ला 1956ला. आणखीन आता शिक या लढाईला फक्त 50-60 वर्ष झाले आहेत. ही लढाई खूप मोठी आहे, हे विसरून जमणार नाहीये. आणि जगाच्या इतिहासात हा पाण्यासाठीचा संघर्ष करणारा हा महामानव, त्यांना माहिती आहे की हा संघर्ष फक्त पाण्यासाठी
कशासाठी नाही आहे, हा संघर्ष समतेसाठी आहे. आणि तो संघर्ष समतेसाठी केला हे आजच्या पिढीला कळलं पाहिजे. हे आज आम्हाला सांगावं लागतं. आम्हाला आजही कळत नाही की संघर्ष कशासाठी झालेत. पण वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे हे भीमराव रामजी आंबेडकर नावाचे हे छोटे विद्यार्थी या जगाच्या इतिहासात तुम्ही लक्षात घ्या, आजपासून 100 वर्षाआधी काय असेल काळ, आता सगळे दारं खुली आहेत. बाबासाहेबांनी सगळं खुलं केलंय सगळ्यांसाठी. तुम्हाला कुठल्या जगातल्या कुठल्या देशात जायचंय, कुठे जाऊन शिकायचंय, तिथे जाऊन शिका. तुम्ही गुणवत्ता सिद्ध करा. तुम्हाला या देशाच्या सरकाराला मदत करावी लागेल, शिष्यवृत्त्या द्याव्या लागतील. ही दारं बाबासाहेबांनी खुली केलीत. बाबासाहेबांनी आता हे संविधानातून केलंय, पण याच्या आधी बाबासाहेब जेव्हा अमेरिकेहून शिकून आले, लंडनहून आले माघारी, त्याच्यानंतर काहीच वर्षात बाबासाहेबांनी भारतातले 16 अस्पृश्य विद्यार्थी शिकण्यासाठी परदेशात पाठवले. 16 अस्पृश्य विद्यार्थी. म्हणजे बाबासाहेबांचं ध्येय काय होतं, तर मी शिकलो म्हणजे समाज बदलत नाही, म्हणजे एक माणूस बदलला किंवा एक माणूस पुढे गेला, एक माणसाची प्रगती झाली म्हणजे समाज बदलत नाही. एकटे आमचे रविदादा यांची प्रगती झाली, त्यांना बाबासाहेब शिवाजी महाराज कळले म्हणजेच सगळं झालं असं नाही. तर एकटे रविदादा 1000 पावलं पुढे गेले म्हणजे प्रगती नाहीये. तर रविदादा सोबत जेव्हा 1000 माणसं एक पाऊल पुढे जातात ती प्रगती असते आणि ती प्रगती घडून आली पाहिजे. यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. बाबासाहेबांनी अभिप्रेत होतं म्हणून बाबासाहेबांनी इतरही मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवलं. मग मला प्रश्न पडतो, बाबासाहेबांनी आता सगळी दारं खुली केलीत, सगळ्या शाखा खुल्या केल्यात, सगळे जगाची दारं खुली आहेत, पण बाबासाहेब आंबेडकर वयाच्या 22व्या वर्षी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकायला जातात. आज 22 वर्षाची आमची पोरं काय करतायत, या व्यवस्थेला प्रश्न पडला पाहिजे. आमच्याकडे गुणवत्ता नाहीये का? गुणवत्ता आहे, पण करणारी माणसं नाही आहेत, हा खरा प्रश्न आहे. आम्हाला हे बाबासाहेबांचा जय जयकार, फुलेंचा जय जयकार, शाहू महाराजांचा जय जयकार, जय जयकारावरती भागणार नाहीये. हे कृतीत आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा आणि इकडे उपाशी बिगर उद्योगी फिरायचं, याला उपयोग नाहीये. छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं प्रत्येकास पोटास लावणे. इथे प्रत्येकाला नोकरीस, प्रत्येकाला धंद्यास, कामास लागता आलं पाहिजे. मग शिवरायांचा या ठिकाणी आदर्श घेतला पाहिजे. मग त्यांचं नाव घेऊन जय जयकार करायचा अधिकार आहे, नुसतंच नाव घेण्याचा अधिकार नाहीये. त्यासाठी आपल्याला शिकावं लागेल आणि मार्ग चोखाळावे लागतील. तेच बाबासाहेब वयाच्या 22व्या वर्षी अमेरिकेला शिकायला जात आहेत. आजपासून 100 वर्ष आधी सगळी परिस्थिती भयान असताना, जाणं सोपं नसताना बाबासाहेब मात्र जात आहेत आणि त्या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून त्यांना स्कॉलरशिप मंजूर होते. बघा, व्यवस्थेमध्ये, त्या ठिकाणच्या व्यवस्थेमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांसारखी मोठ्या मनाची दिलदार माणसं राज्याधिकार पदावरती होती. म्हणून खऱ्या अर्थानं समाज थोडा थोडा पुरोगामित्वाच्या वाटेवर येत होता आणि हे आपल्याला कधी विसरून चालणार नाही. आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मंजूर झालेल्या स्कॉलरशिपच्या मदतीनं बाबासाहेब आपली गुणवत्ता सिद्ध करून आणि याच्या पुढे माघारी आल्यानंतर तुमची जी मदत आहे त्याचे उतराई होण्यासाठी मी तुमच्या संस्थानात नोकरी करेल या शब्दावरती, बघा, मी परदेशातून माघारी आल्यानंतर बडोदा संस्थानामध्ये नोकरी करेल हा शब्द देऊन बाबासाहेब परदेशात शिकायला जातात. बाबासाहेब परदेशात शिकायला जात आहेत. वयाच्या 22व्या वर्षी परदेशात, आजपासून 100 वर्ष आधी बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला जातात. परिस्थिती सगळी भयान आहे, जातीयतेचा कळस आहे, आज सगळं व्यवस्थित आहे. पोरं मराठवाड्यातून पुणे विद्यापीठात शिकाय आणखीन येत नाहीत. ते म्हणतात तिथं कसं होईल, माझं जमन का, मला भागन का. बाबासाहेब 100 वर्ष आधी परदेशात जातात आणि आपल्या स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून जातात. तुम्ही गुणवत्ता सिद्ध करा, तुमच्यासाठी सगळी दारं खुली होणार आहेत. म्हणून या व्याख्यानातून घेऊन काय जायचंय, तर आपल्या मुलांना मुलींना गुणवत्ता सिद्ध करायला सांगा, त्यांना अभ्यासाचं ध्येय द्या. बाबासाहेब परदेशात जातात आणि परदेशात 18-18, 20-20 तास बाबासाहेब अभ्यास करतायत, वाचन करतायत. बाबासाहेब स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाहीत, अभ्यास करतायत. बाबासाहेब अभ्यास करतायत आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या लायब्ररीत अभ्यासाला जायचे, त्या लायब्ररीमध्ये ती लायब्ररी उघडल्यानंतर त्या लायब्ररीत जाणारा पहिला विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायचे. आणि लायब्ररी बंद झाल्यानंतर त्यातून चला बाहेर निघा म्हणावं लागायचं. तो शेवटचा विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असायचे. हे शिकणं भयंकर आहे. आता लायब्ररीत जायचं आणि शिकायचं म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी, आता पुण्यात शिकायला खूप मुलं मुली येतात, तुम्हाला माहित आहे, जवळ आहे तुमच्या सदाशिव पेठ, आणि त्या पेठेत सगळी खेडेगावची मुलं मुली शिकायला येतात. आणि शिकायला आल्यानंतर आईबाप पैसे पाठवतात शिकायला आणि ते लायब्ररी जॉईन करतात अभ्यासासाठी. आणि लायब्ररी जॉईन करतात, सकाळी उठायला 9 वाजणार 10 वाजणार आणि त्याच्यानंतर ते लायब्ररीला पोचणार. ते लायब्ररी लावायचं त्यांचं कसं असतं तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. ते म्हणते ती जिथं जाते ना ज्या लायब्ररीत, त्याच लायब्ररीत मी जाणार. ती ज्या लायब्ररीत आहे ना त्याच लायब्ररीत मी जाणार, मी दुसरी लायब्ररी नाही.
ती समोर दिसती ना तीच सीट मला पाहिजे, म्हणजे त्याच लायब्ररीत मला बसायचं. आता कसा व्हायचा हा MPSC आणि UPSC? आणि मग 4-5 वर्ष आईबाबाचे पैसे बुडवणार स्पर्धा परीक्षेच्या नावावर आणि मग म्हणणार नाही नाही आरक्षण नाही आम्हाला, त्याच्यामुळं माझं झालं नाही, हे आरक्षणाने आमचं वाटोळं केलं, माझा अभ्यास लय होत. ही लायब्ररी करण्याची आणि अभ्यास करण्याची पद्धत आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या लायब्ररीत जाऊन 20-20 तास बसणारे विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेब जाऊन बसायचे, अख्खा दिवस सरायचा. इतर मुलं दुपारी जेवायला बाहेर जायची, हॉटेलांमध्ये मेसमध्ये जायची, खायची पोटभर आणि मग आरामात यायची मुली. पण मिस्टर आंबेडकर मात्र तिथंच बसलेले असायचे. तिथंच बसून ते काहीतरी खायचे गपचूप आणि पुन्हा अभ्यास करत राहायचे. पण त्या लायब्ररीचा एक नियम होता की इथे बसून कुणीही काही खायचं नाहीये. आणि एक दिवस त्या लायब्ररीयनचं लक्ष गेलं, सगळी मुलं बाहेर जाऊन काहीतरी खात आहेत, मिस्टर आंबेडकर मात्र बाहेर खायला जेवायला जात नाहीत, ते इथं बसून गपचूप काहीतरी खात आहेत खिशातून काढून. आणि लायब्ररीयन बाबासाहेबांच्या जवळ आला आणि म्हणाला, मिस्टर आंबेडकर तुम्ही लायब्ररीचा रूल मोडताय, तुम्ही इथे काहीतरी बसून खाताय, हे बरोबर नाहीये, तुम्ही काय खाताय आणि असं का करताय मिस्टर आंबेडकर? बाबासाहेब नम्रपणे उभे राहिले आणि नम्रपणे उभे राहून बाबासाहेब त्याच्याकडे पाहत खिशात हात घालतायत आणि खिशातून हात बाबासाहेब बाहेर काढतायत. हातात पावाचा अर्धा उरलेला तुकडा होता, अर्धा तुकडा बाबासाहेब त्याच्या पुढे धरतायत आणि त्याला म्हणतायत, सर मी पावाचा एक तुकडा खातोय आणि त्याच्यावर पाणी पितोय. सर म्हणतायत, मिस्टर आंबेडकर असं का करताय? बाहेर जायचं, जेवायचं व्यवस्थित आणि मग येऊन बसायचं अभ्यासाला. बाबासाहेब म्हणतायत, सर बाहेर जाऊन जेवण करावं एवढे पैसे माझ्याकडे नाही आहेत आणि मी बाहेर गेलो तर माझा 1-1.5 तास अभ्यासाचा वाया जाईल. ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाही आहेत, त्या मला करायच्या नाही आहेत. माझ्याकडे पैसा नाही आहे, माझ्याकडे वेळही नाही आहे. मला हा अभ्यास लवकर पूर्ण करून पैशाच्या अडचणीमुळं आणि लवकर भारतात जाऊन मला सामाजिक संक्रमण परिवर्तन घडवायचं आहे. मला अभ्यास लवकर पूर्ण करायचा आहे सर, माझ्याकडे खायला पैसे नाही आहेत सर. बाबासाहेब बोलतायत आणि लायब्ररीयन म्हणतोय, मिस्टर आंबेडकर तरीही तुम्हाला मी एक शिक्षा देणार आहे आणि ते तुम्हाला ऐकावं लागेल. बाबासाहेब म्हणतायत, सर लायब्ररी बंद करायची, एवढं सोडून तुम्ही काहीही सांगा मला मान्य असेल. सर म्हणतायत, मिस्टर आंबेडकर उद्यापासून तुमच्या दुपारच्या जेवणाचा डबा मी घेऊन येईल, तुम्ही माझ्या डब्यात जेवायचंय. बाबासाहेब पुढे काही दिवस जेवलेही असतील त्या डब्यामध्ये. पण आम्हाला कळलं पाहिजे की अरे 20-20 तास अभ्यास करणारा बाप, अरे पैसे नसले म्हणून पावाचे तुकडे खाऊन जगणारा बाप, अरे या देशात ज्याची पत्नी ज्याचा परिवार फाटक्या लुगड्यात संसार चालला होता माझ्या रमाईचा, ती रमाई या ठिकाणी वाट बघायची की बाबासाहेबांचं पत्र कधी येईल, पण ते पाठवायलाही वेळ न घालवणारे माझे बाबासाहेब त्या ठिकाणी 20-20 तास का अभ्यास करायचे? अरे पोटाला चिमटा घेऊन दिवस का काढायचे बाबासाहेब? अरे या मला शिकून माघारी जायचंय आणि हा देश बदलायचा आहे, माझ्या समाजाचं दैन्य दुःख दारिद्र्य दूर करून समाज एका नव्या उंचीवर घेऊन जायचा आहे, नवा भारत उभा करायचा आहे, यासाठी मला शिकलं पाहिजे. आणि त्या ध्येयाने बाबासाहेब झपाटले होते. ते बाबासाहेब आम्हाला कळले पाहिजेत, तर पोरं शिकतील, तर या मुली शिकतील. ते बाबासाहेब कळण्यासाठी ते बाबासाहेब जाणून घ्यावे लागतील आणि ते बाबासाहेब मस्तकात घ्यावे लागतील. ते बाबासाहेब मस्तकात घेण्यासाठी असे कार्यक्रम होणं आणि तुम्ही येणं आणि विचारांचा या ठिकाणी यज्ञ होणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेब हे कळले पाहिजेत, ते जाणून घेता आले पाहिजेत. आणि तेच परदेशात शिकणारे बाबासाहेब 20-20 तास बसून शिकतायत. आणि एक दिवस माझ्या बाबासाहेबांना पोस्टमन येऊन पत्र देतो, लायब्ररीयन बाबासाहेबांकडे पत्र आणून देतो. बाबासाहेब वाचण्यातून इकडे बघतायत की काय ठेवलं जवळ, ते पत्र उचलतायत, ते पत्र फोडतायत आणि बाबासाहेबांचं लक्ष पुस्तकावरून पत्राकडे जातं. बाबासाहेब पत्र वाचायला लागतायत. पहिली ओळ वाचतायत, प्रिय साहेब तुमची रामू, तुम्हा साष्टांग नमस्कार. साहेब तुम्हाला कळवावं वाटतं की तुमचा लाडका गंगाधर मागील काही दिवसांपासून आजारी आहे. मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले साहेब, पण डॉक्टरांनी याच्यावर मोठे उपचार करावे लागतील म्हणून सांगितलं. त्याच्यासाठी खूप पैसा लागणार आहे बाबासाहेब. डॉक्टर म्हणाले बाबासाहेब की पैसा असेल आणि मोठे उपचार झाले तरच हे मूल वाचेल, नाहीतर हे बाळ वाचणार नाही. बाबासाहेब आपला गंगाधर आपल्याला वाचवायचा आहे. बाबासाहेब तुम्ही काही करून लवकरात लवकर जास्तीत जास्त पैसे पाठवा, मी गंगाधरवर उपचार करते बाबासाहेब. बाबासाहेब तुमच्या मनी ऑर्डरची मी वाट पाहते. साहेब स्वतःची काळजी घ्या, मनी ऑर्डर लवकरात लवकर पाठवा. तुमचीच रामू. बाबासाहेबांनी पत्र वाचलं. बाबासाहेबांच्या दोन्ही डोळ्यात पाणी दाटून आलं. बाबासाहेबांच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं, मन भरून आलं. बाबासाहेबांनी दुसरं पत्र हाती घेतलं आणि बाबासाहेब लिहायला लागले, प्रिय रामू तुझं पत्र मिळालं.
वाचलं मी की गंगाधर खूप आजारी आहे. मी वाचलं गंगाधर खूप आजारी आहे आणि त्याच्या उपचारासाठी जास्तीत जास्त पैसे पाहिजेत. पण रामू तुला कोणत्या शब्दात सांगू? काळजावर दगड ठेवून लिहितोय रामू. रामू या ठिकाणी माझ्याकडे कसलेच पैसे नाही आहेत रामू. रामू मी एकच वेळचं जेवतोय रामू, पैसे नाही आहेत त्याच्यामुळे मी एकच वेळचं जेवतोय रामू. रामू गंगाधर वाचत नसेल ना पैशाविना, गंगाधर जात असेल ना तर गंगाधरला जाऊ दे रामू, गंगाधरला जाऊ दे रामू. पण मी तुला नाही पैसे पाठवू शकत रामू. रामू मी एकच वेळ जेवतोय. बाबासाहेबांना पुढे काय लिहावं सुचत नव्हतं. बाबासाहेबांनी लिहिलं, रामू स्वतःची काळजी घे, गंगाधरला वाचवायचा प्रयत्न कर, पण मी तुला नाही पैसे पाठवू शकत. बाबासाहेब पत्र पाठवलं. 8-10 दिवस गेले. रमाई वाट बघत होती की मनी ऑर्डर येईल. पोस्टमन दाराच्या जवळ आला. रमाईला वाटलं आता पैसे आले असतील. रमाई धावत गेल्या मनी ऑर्डर घ्यायला. रमाई धावत गेल्या पोस्टमनच्या जवळ. पत्र हातात घेतलं. पोस्टमन माघारी गेला. रमाईने पत्र फोडलं. रमाई वाचायला लागल्या. बघतायत तर काय पैसे नाही आहेत, साधं पत्र आहे. रमाई वाचायला लागल्या. प्रिय रामू, रामू तुला सांगतो माझ्याकडे कसलेच पैसे नाही आहेत तुला पाठवायला. रामू तुला पाठवायला कसलेच पैसे नाही आहेत माझ्याकडं. रामू मी एकच वेळचं जेवतोय रामू. रामू गंगाधर जात असेल तर त्याला जाऊ दे, पण त्याच्यासाठी पाठवायला माझ्याकडे पैसे नाही आहेत. हे माझ्या रमाईनं वाचलं. रमाईच्या पायाखालची जमीन सरकली. रमाईच्या डोक्यात एकच वाक्य सारखं घुमत होतं की माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून रामू मी एकच वेळचं जेवतोय. रमाईने गंगाधरला उचलला, डॉक्टरांच्या समोर नेला. पदरात होते ते काही रुपये काढले, सोडले आणि डॉक्टरांच्या पुढे ठेवले. आणि रमाई म्हणाली, डॉक्टर साहेब एवढ्या पैशात जेवढे होतील तेवढे उपचार करा आणि आमच्या गंगाधरला वाचवता येत असेल तर वाचवा डॉक्टर साहेब. याच्यापेक्षा जास्त पैसे नाही देऊ शकत मी, पण तुम्ही त्याच्यावर उपचार करा आणि त्याचा वाचवा. आम्ही नाही पैसे जास्त देऊ शकत. रमाई 4 दिवस 8 दिवस रोज गंगाधरला घेऊन जायची. उपचार करण्यासाठी डॉक्टरांना विनवण्या करायची. डॉक्टर जमेल तसे उपचार करत होते तेवढ्या पैशात. 10 दिवसांनी 8 दिवसांनी एक दिवस उगवला. डॉक्टरांकडे नेलेल्या गंगाधरला डॉक्टरांनी रमाईकडे सोपवलं आणि गंगाधरने आयुष्यातला शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांचा आणि रमाईचा लाडका गंगाधर जग सोडून गेला. जग बघायच्या आधीच गंगाधर जगातून गेला. रमाईने गंगाधर उचलला, घरी आली. फाटक्या पदरात गुंडाळलेला गंगाधर, आया बाया जमा झाल्या शेजारच्या. रमाईच्या डोळ्यातले अश्रू संपले होते. रमाई रडत नव्हती, रमाई उदास झाली होती. शेजारणींनी रमाईला धीर दिला. गंगाधर उचलला, त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. दिवस मावळत आला होता. मावळत्या दिवसानीची रमाई घरी आली. रमाई झोपी गेली उपाशी पोटी. झोपलेली रमाई पहाटे 3 वाजता उठली. पदर खोचला माझ्या रमाईने. डोक्यावर पाटी घेतली. पाटी घेऊन रमाई पोयबावाडीत फिरायला लागली. शेण जमा केलं. जमलेलं शेण थापलं एका ठिकाणी जाऊन. शेण थापत राहिली रमाई. 8 दिवस 10 दिवस गोऱ्या जमा केल्या. पहाटे उठून रमाई हे करायची, पहाटे गोऱ्या काढायची. दिवस उगवायला बाजारात जायची. पहाटे पहाटे गोऱ्या विकायची. जगाला कळू नये की बॅरिस्टरची बायको गोऱ्या विकते, थापते. रमाई गोऱ्या विकल्या. महिनाभर महिना गेला. पदरात 20-30 रुपये जमले. रमाईने पोस्टमनला बोलवलं. त्याला सांगितलं म्हणा मनी ऑर्डर करायची या 30 रुपयांची. पोस्टमन हादरला. अरे भारतातून मनी ऑर्डर या फाटक्या बाईनं कोणाला करावी? रमाईने पत्ता सांगितला. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर कोलंबिया विद्यापीठ. बाबासाहेबांना रमाईने मनी ऑर्डर केली. 8-10 दिवस गेले. बाबासाहेबांना पत्र आलं. बाबासाहेबांना वाटलं असेल पत्र रामूचं अथवा कोणाचं. बाबासाहेबांनी पत्र घेतलं. बघतात तर काय मनी ऑर्डर आहे त्याच्यात. बाबासाहेब हादरले. अरे माझ्यासारख्या माणसाला मनी ऑर्डर कुणी करावी जगातून? बाबासाहेब वाचायला लागले. खाली माझ्या रमाईचे शब्द होते. प्रिय साहेब, तुम्हाला सांगताना दुःख वाटतं. तुमचा माझा लाडका गंगाधर गेला साहेब, गेला. पण बाबासाहेब हे 4 पैसे यासाठी पाठवते. मी जे वाचलं ना ते नाही झालं पाहिजे. बाबासाहेब तुम्ही एक वेळ नाही जेवायचं. बाबासाहेब तुम्ही 2 वेळ जेवायचं. बाबासाहेब हे पैसे त्यासाठी पाठवते तुमची रामू. बाबासाहेब तुम्ही 2 वेळ जेवायचं, शिकायचं, भारतात यायचं आणि भारत बदलायचा. बाबासाहेब तुम्ही 2 वेळ जेवायचं. बाबासाहेब
तुम्ही दोन्ही वेळ जेवायचं. अरे जगाच्या इतिहासात अशी आई जन्माला आली नाही, जगाच्या इतिहासात अशी बायको जन्माला आली नाही, अशी बहीण जन्माला आली नाही, अशी स्त्री जन्माला आली नाही की जिचा नवरा परदेशात शिकायला गेला आणि तिने भारतात गोऱ्या थापल्या विकल्या आणि आपल्या नवऱ्याला परदेशात मनी ऑर्डर केली आणि शिका सांगितलं आणि समाज बदलायला भारतात या सांगितलं. माझी रमाई ही त्यागमूर्ती रमाई कळली पाहिजे, माझी ही त्यागमूर्ती रमाई कळली पाहिजे, माझे हे बाबासाहेब कळले पाहिजेत, हे त्याग करणारे बाबासाहेब. माझ्या रमाईने बाबासाहेबांनी हे मी सांगायला लागलो तर रात्र पुरायची नाही. माझ्या रमाईने बाबासाहेबांनी अशी एक नाही 4 लेकरं गमावलेत, हातात 4 लेकरं. त्यांना ती लेकरं प्रिय नव्हती असं नाही, त्यांना आपलं ध्येय जास्त प्रिय होतं. बाबासाहेब म्हणतात आपला बाळ जातोय ना तर जाऊ दे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत, पैसे नाही आहेत. हे सांगताना बाबासाहेबांना काय वाटलं असेल, पण बाबासाहेबांनी काय विचार केला असेल हे सांगताना मला तुम्हाला अभिमानाने आणि दुःखाने सांगावं वाटतं की बाबासाहेबांनी विचार केला असेल की माझा गंगाधर जातोय ना तो औषध उपचाराविना जातोय ना, पण इथून पुढे या भारतात एकही चिमुकला गंगाधर औषध उपचाराविना मरणार नाही, यासाठी हा आंबेडकर उभा राहील. याच्यानंतर या भारतात एकही गंगाधर असा आईच्या पदरात गुंडाळून जाळला जाणार नाही. तो अभिमानाने जगेल, उभा राहील आणि तो या देशावर राज्य करेल असा गंगाधर मला घडवायचा आहे. हे स्वप्न बाबासाहेबांनी बघितलं असेल, त्या स्वप्नासाठी माझी रमाई उभी राहिली. अरे आईचं काळीज काय असेल, या स्वप्नांसाठी माझ्या आईने काळजावर दगड ठेवला ना. ही स्वप्न तिला वाटलं नसेल का माझा गंगाधर जातोय, माझा राजरत्न जातोय, तिला वाटलं नसेल का? तिला वाटलं ना. पण असे हजारो गंगाधर, अशा लाखो चिमुकल्या नव्या भीमाई रमाई उभ्या राहाव्यात, नव्या जिजाई उभ्या राहाव्यात, यासाठी त्याग केला ना माझ्या भीमाने आणि माझ्या रमाईनं. यासाठी त्याग केला, यासाठी त्यांनी आयुष्य वाहिलं. हे आम्हाला कळलं पाहिजे. ते बाबासाहेब आंबेडकर, परदेशात शिकणारे बाबासाहेब आंबेडकर आजच्या पिढीला कळले पाहिजेत. आणि परदेशात शिकून बाबासाहेब भारतात येतात. खरा संघर्ष इथून पुढे उभा राहतो. परदेशात शिकून बाबासाहेब भारतात येतात आणि भारताचा उद्धार करण्यासाठीचे ध्येयाने पछाडलेले आहेत. जगाच्या इतिहासात असे अनेक लोक आहेत, जगाच्या इतिहासात असे, भारताच्या इतिहासात बी असे अनेक लोक आहेत की जे शिकायसाठी परदेशात जातात. जगाच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात शिकायसाठी परदेशात जातात, परदेशात शिकून मोठे होतात आणि मोठे होऊन मोठ्या नोकऱ्या मिळवतात आणि परदेशातच स्थायिक होतात आणि स्वतः मोठे होतात. पण जगाच्या इतिहासात असा एक विद्यार्थी आहे की जो अस्पृश्य समाजात जन्माला आला, शिकायला परदेशात गेला आणि परदेशात शिकून पुन्हा भारताचा उद्धार करण्यासाठी भारतात आला. त्या विद्यार्थ्याचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या भारताला विसरले नाही. मला हा भारत घडवायचा आहे, नव्या भारताची निर्मिती करायची. या भारतात येऊन इथून पुढे बाबासाहेबांचं खऱ्या अर्थानं कार्य चालू होतं आणि भारतात आलेले बाबासाहेब नव्याने जे स्वप्न पाहतात, नव्या भारताचं जे स्वप्न पाहतात, ते नव्या भारताचे स्वप्न पाहणारे बाबासाहेब हे खऱ्या अर्थानं नव्या भारताचे शिल्पकार बाबासाहेब आहेत. ते पुढचे बाबासाहेब आपल्याला कळले पाहिजेत, शिकून पुढे आलेले. मग बाबासाहेब काय करतात या भारतात येऊन? बाबासाहेब या भारतात आल्यानंतर बाबासाहेबांना अनेक नोकऱ्या बाबासाहेबांच्या पुढे हात जोडून उभ्या राहिलेल्या आहेत. बाबासाहेबांसाठी अनेक महाविद्यालय, तुम्ही आमच्या महाविद्यालयात येऊन प्राचार्य पद घ्या, प्राध्यापक पद घ्या, यासारख्या बाबासाहेबांना ऑफर आल्या. त्यांनी पायघड्या पसरल्या की परदेशात शिकून तुम्ही आलात, PhD केले, तुम्ही आमच्या कॉलेजात येऊन शिकवा. बाबासाहेबांनी ते स्वीकारलं. कुठेही परमनंट नोकरी बाबासाहेबांनी स्वीकारली. बाबासाहेबांना न्यायाधीश पदाची ऑफर आली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स नंतर भामाघर आल्यानंतर बाबासाहेबांना न्यायाधीश पदाची ऑफर आली या भारतामध्ये. बाबासाहेबांनी ते स्वीकारलं नाही. कारण बाबासाहेब म्हणतात मी जर नोकरी स्वीकारली तर मी मोठा होईल, माझ्या संसाराला सगळं देऊ शकेन, पण माझ्या समाजाला मी काही देऊ शकणार नाही. मला माझ्या समाजाचा जर उद्धार करायचा असेल, या देशातल्या SC ST OBCचा जर उद्धार करायचा असेल तर मला नोकरी करून जमणार नाही. त्यासाठी मला सामाजिक क्रांत्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्या क्रांत्यांसाठी बाबासाहेब रस्त्यावर उतरतात या देशात येऊन. आणि बाबासाहेब भारतात येतात आणि रणशिंग फुंकतात महाडच्या 14 तळ्याच्या लढाईचं. महाडच्या 14 तळ्याच्या लढाईचं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला. पण महाडच्या 14 तळ्याच्या लढाई आमचं काय झालंय, आम्ही सांगतो बाबासाहेब ह्याच्या पलीकडं आहेत. महाडची लढाई, काळारामाचा सत्याग्रह, मनुस्मृतीला आग, मला ह्याच्या पलीकडचे बाबासाहेब आज तुमच्याशी बोलायचे. ह्या 3 लढाया ज्या आहेत याचे संबंध, याचे संदर्भ आम्हाला कळले पाहिजेत. ह्या लढाया आम्हाला आता सारख्या सांगण्यापेक्षा त्या लढायाचे संदर्भ कळले पाहिजेत. कारण आम्ही त्या लढाया जगदीश ओळ भाषणात सांगतो, पुढचे बसलेले महाराष्ट्रभर हजारो लोक ऐकतात,
आणि घरी जाऊन त्या लढाईचे संदर्भ विसरून जातात आणि नको त्या गोष्टी करताना दिसतात. काय करतात म्हणजे बाबासाहेब या तिन्ही लढाया, दोन्ही लढायात, महाडचा सत्याग्रह, काळारामाचा सत्याग्रह, याच्यात बाबासाहेब सांगतात हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाहीये किंवा हा संघर्ष सत्याग्रह दर्शनासाठी नाहीये, तर ज्या ठिकाणी कुत्री मांजरं जाऊ शकतात, ज्या ठिकाणी इतर सगळे जाऊ शकतात, तिथं माणूस म्हणून आम्हालाही हक्क मिळाला पाहिजे, तिथे आम्हालाही जाता आलं पाहिजे, यासाठीचा सत्याग्रह हे बाबासाहेब सांगतात. आम्हाला हा सत्याग्रहाचा खऱ्या अर्थानं अर्थ कळला पाहिजे. आम्हाला ते पाणी पिण्यासाठी होतं का किंवा तिथे जाऊन दर्शन घ्यायचं होतं. आता बाबासाहेबांनी सगळं दिलं आणि दर्शनालाच जाणारे लोक आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी काय केलं हेच कळलं नाहीये, हा खरा मुद्दा आहे. पण ह्या लढाईतला हा संदर्भ समजून घ्या. त्या लढाया जगाच्या इतिहासात कोरून ठेवाव्या अशा आहेत, पण त्याचा संदर्भ आम्हाला कळलाय की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्या संदर्भ कळून घ्या आणि तो संदर्भ आहे की तिथे समानता पाहिजे, तो मानवी हक्क आम्हाला समतेनं पाहिजे, तिथं जो सगळ्यांना अधिकार आहे तो सर्वांना मिळाला पाहिजे, तो इथल्या संबंध अस्पृश्य समाजाला मिळाला पाहिजे. यासाठी बाबासाहेबांची लढाई आहे. आणि बाबासाहेबांची पुढची लढाई आहे ती बाबासाहेब लढाई करताना विचार करतात की या बंधनं कशासाठी आली. म्हणजे तुम्हाला इथं अधिकार नाहीये, तुम्हाला इथं बंदी आहे, तुम्हाला तिथं बंदी आहे, तुम्हाला असं फिरावं लागेल अस्पृश्यांना. तसं बाबासाहेब विचार करतात हे असं काय, हे कुणी सांगितलं, हे कुणी सांगितलं, हे कायदा कुणी सांगितलं. मग बाबासाहेब बघतायत की अरे हे कायद्याचं पुस्तक म्हणून ज्याचा आधार घेतला जातो ती आहे मनुस्मृती, आणि त्या मनुस्मृतीला खरं आपण आव्हान दिलं पाहिजे हे बाबासाहेबांना कळतं. आणि मग बाबासाहेब खऱ्या अर्थानं त्या मनुस्मृतीला आव्हान देत आहेत. ती मनुस्मृती कोणती आहे हे बाबासाहेब लक्षात घेत आहेत. आणि ती मनुस्मृती कोणती आहे हे बघताना बाबासाहेब त्या मनुस्मृतीचा अभ्यास करून बघतात की ती मनुस्मृती ही फक्त महार तेव्हाचे त्यांना अडकवत नाहीये, ती मनुस्मृती फक्त त्यांच्यासाठी नाहीये, तर ती मनुस्मृती इथल्या संबंध मानव जातीला, त्यातले संबंध अस्पृश्यांना, SC ST OBC आताचे ह्या सगळ्यांचं जगणं नाकारणारी आहे. याच्या पलीकडे जाऊन या देशातल्या प्रत्येक घरातल्या स्त्रीचं माणूस पण नाकारते मनुस्मृती. ती फक्त एका जातीचं नाही, SC ST OBC यातले साळीमाळी, धनगर, तेलीमाळी, कुणबी, तांबोळी, मुस्लिम, ख्रिश्चन, OBC या सगळ्यांचं जगणं नाकारते ना. मग त्यातल्या सगळ्यांच्या स्त्रियांना गुलाम कोण करते तर मनुस्मृती करते, त्यांच्या सगळ्यांच्या हक्क नाकारते. मग मला सांगावं वाटतं की बाबासाहेबांची लढाई खऱ्या अर्थानं बाबासाहेब मानतायत की माझी लढाई ही जातींसाठी पुढे असेल, पण माझी लढाई ही या देशातल्या संबंध स्त्री वर्गाच्या उद्धारासाठी आहे. आणि स्त्री कुणाच्याही घरातली असू द्या. म्हणून मला वाटतं की माझ्या बहिणींनो, रक्षाबंधनला तुम्हाला तुमच्या भावाच्या आधी या देशात सगळ्यात पहिला भाऊ आठवला पाहिजे. या देशात प्रत्येक बहिणीचा तो भाऊ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे कळलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. ते जातीचे नाही आहेत, ते जातीचे नाही आहेत, ते माणसाचे आहेत. बाबासाहेब एका जातीचे नाहीत, ते माणसाचे आहेत. आणि बाबासाहेब विचार करतात हे कायदे कुणी आणलेत, हे कायद्याचं पुस्तक, धर्मग्रंथ नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तो कुठल्याही धर्माचा ग्रंथ नाहीये मनुस्मृती. मनुस्मृती हा कायद्याचा ग्रंथ आहे. त्याने माणसावर कायदे लादले आणि बाबासाहेबांनी ठरवलं की या मनुस्मृतीला आपण आग लावली पाहिजे. आणि बाबासाहेबांनी ती आग कुठं लावायची ठरवलं, ती पुण्यात नाही, सोलापुरात नाही, नागपुरात नाही, कुठं लावायची, का लावायची, कुठलं ठिकाण घ्यायचं. बाबासाहेबांनी ठिकाण घेतलं महाड, रायगड जिल्ह्यातलं, रायगड किल्ल्याच्या पायथ्याला. कशासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचं राजेपण नाकारणारी, त्यांना राज्याभिषेक नाकारणारी, त्यांना शूद्र ठरवणारी मनुस्मृती आहे ना, तर छत्रपती शिवरायांच्या चरणाजवळ या मनुस्मृतीला आग लावतो हे बाबासाहेबांनी ठरवलं. आणि सहस्त्रबुद्धेच्या हाते बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. आणि बाबासाहेबांनी ही मनुस्मृती जाळली सांगताना मला आवर्जून सांगावं वाटतं, काय लोक म्हणतात बाबासाहेबांनी नसतं केलं तर कोणीतरी केलंच असतं की. महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी शाळा नसती काढली तर कोणी ते काढलीच असती. नसती काढली येड्यात, नसती काढली. का नसती काढली सांगतो. आज संविधान येऊन 75 वर्ष झाली या देशात. संविधान येऊन 75 वर्ष झाली. संविधानात कायदे आले, अधिकार आले, कायदा मोडला तर शिक्षा आहे. तरी सुद्धा आज या देशाचा राष्ट्रपती जेव्हा केरळच्या मंदिरात जातो तेव्हा अस्पृश्य म्हणून राष्ट्रपती बाहेर निघाल्यानंतर मंदिर शुद्ध केलं जातं आणि मंदिर गोमूत्राने धुतलं जातं. म्हणजे आजही तुम्हाला अस्पृश्य राष्ट्रपती चालत नाही. आज गेल्या 15 दिवसाखाली या देशात राजर्षी शाहू महाराजांच्या घराण्यात सूनबाई काळारामाच्या मंदिरात जाते. शूद्र ठरवून एक प्रकारे तुम्हाला वेदोक्त नाही तर तुम्हाला शास्त्रोक्त मंत्र म्हणले जातील हे म्हणून छळलं जातं. अरे कायदे असून ही जर आज अस्पृश्यता पाळली जात असेल तर हे नसतं. हे देणारे महामानव नसते तर हे कुणीच केलं नसतं. कारण हे करण्यासाठी आणि हे अधिकारात आणण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं. बाबासाहेबांनी जर त्या मनुस्मृतीला आग लावली नसती,
बाबासाहेबांनी जर ती मनुस्मृती जाळली नसती, बाबासाहेबांनी जर ती मनुस्मृती जाळली नसती तर आजही या देशात माणसाला माणूस ही ओळख मिळली नसती, माणसाला माणूस ही ओळख मिळली नसती. आजही या देशात प्रत्येक माणसाला अस्पृश्यता छळली असती, आजही या देशात प्रत्येक माणसाला अस्पृश्यता छळली असती. माझ्या बाबासाहेबांनी ती मनुस्मृती जर जाळली नसती तर आज या देशात पंतप्रधान होण्यासाठी इंदिरा गांधींची पावलं दिल्लीकडे कधीच वळली नसती, कधीच वळली नसती. माझ्या भीमानं ती मनुस्मृती जर जाळली नसती तर प्रतिभा पाटलांची पावलं राष्ट्रपती पदाकडे कधीच वळली नसती, कधीच वळली नसती. माझ्या भीमानं ती मनुस्मृती जर जाळली नसती तर किरण बेदीची पावलं पोलीस अधिकारी होण्याकडे कधीच वळली नसती, कधीच वळली नसती. माझ्या भीमानं ती मनुस्मृती जाळली नसती तर कुलकर्ण्यांची सोनाली कधीच हिरोईन झाली नसती, कधीच हिरोईन झाली नसती. आणि माझ्या भीमानं मनुस्मृती जर जाळली नसती तर माझ्या भीमानं मनुस्मृती जर जाळली नसती तर आदरणीय फडणवीस साहेबांची पत्नी स्टेजवर येऊन गाणं कधीच म्हणली नसती, गाणं कधीच म्हणली नसती. हे 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 वास्तव आहे, हे नाकारून चालणार नाही, हे नाकारून चालणार नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे येत असताना यांच्या लढाया जातीसाठीच्या नाही आहेत. आज लोकांनी यांना जातीत वाटून घेतलं, पण यांच्या लढाया ह्या अखंड मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे 18 पगड जातींना न्याय देणारं 12 बलुतेदार 18 अलुतेदार यांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. इथल्या प्रत्येक माणसाला स्वतःचं वाटावं, स्व म्हणजे स्वतःचं, राज्य म्हणजे आपलं राज्य, प्रत्येकाला आपलं वाटावं असं राज्य म्हणजे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं. ती प्रेरणा त्यांना आऊसाहेब जिजाऊंनी दिली, ती प्रेरणा त्यांना संत तुकाराम महाराजांनी दिली आणि त्यांनी स्वराज्य उभं केलं. आणि तेच छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला दाखवण्याचं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यांची जगात पहिली जयंती साजरी करण्याचं काम कुणी केलं असेल, त्यांच्यावर 1000 ओळीचा पोवाडा लिहिला असेल तर त्या महान साहित्यिकाचं नाव आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. आणि त्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना आपला गुरु मानून, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना आपला गुरु मानून माझ्याबरोबरच क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांचा सुद्धा जय जयकार करा हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका जातीचे नाही आहेत, हे एका जातीचे नाही, हे सगळे वेगवेगळ्या जातीचे. मी काल परवा सांगलीत बोलताना बोललो की आम्हाला सांगितलं गेलं सगळ्यात भारी म्हणजे शेती, मग मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी. आम्हाला सांगितलं सगळ्यात भारी शेती. अरे आमचा शेतकरी शेती करून मेला, त्याच्या आयुष्याची माती झाली, शेतकरी आत्महत्या करतो आणि तुम्ही कर्जमाफी करायच्या घोषणा करता. शेतकरी मेला आणि आमचा देश, आम्ही म्हणतो की आमचा देश शेतीप्रधान देश आहे. हा देश शेतीप्रधान नाहीये. जर हा देश शेतीप्रधान असता तर या देशाचा पंतप्रधान शेतकरी झाला असता, या देशात शेतकरी मेला नसता, या देशात शेतकरी मेला नसता. पण आम्हाला सांगितलं खोटं, हा देश शेतीप्रधान आहे. पण हा देश काय आहे, हा देश कसला प्रधान आहे? हा देश हजारो वर्ष जातीच्या नावावर विभागला गेला, हजारो वर्ष उच्चवर्णीयांनी या देशात राज्य केलं, हजारो वर्ष इतरांना छळलं. ते जाती व्यवस्थेच्या नावावर, जातीच्या नावावर लोकांच्या विभागण्या केल्या आणि जातीच्या नावावर मलिदा खाल्ला. या देशात जन्मापासून लग्नापर्यंत आणि लग्नापासून मरेपर्यंत जातीवर विभागण्या केल्या. या देशात उमेदवाऱ्या दिल्या, या देशात मतदान केली जातीवर, या देशात सगळं चाललं जातीवर आणि म्हटलं शेतीप्रधान देश आहे. शेतीप्रधान नाही, हा देश जातीप्रधान आहे, हा देश जातीप्रधान आहे. ह्या देशाला यातून बाहेर काढून नवीन नेतृत्व पुढे आले पाहिजेत. ती माणसाची नेतृत्व आहेत या देशात. ह्या सगळ्या महामानवांना मानणारी नेतृत्व, सगळ्यांना मानणारी, सगळ्यांना शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार सोबत घेऊन पुढे जाणारी, ह्या सगळ्यांना एकत्रित बांधणारी. मी तुम्हाला सांगत होतो महापुरुषांचं, म्हणजे या देशात तथागत भगवान गौतम बुद्ध ओबीसी, तथागत भगवान गौतम बुद्ध ओबीसी, त्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मार्गावर चालून त्यांचा विचार मांडून नाठाळाच्या माती हानूकाठी सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी. तुकाराम महाराज ज्यांचे गुरु आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज मराठा कुणबी. शिवाजी महाराजांना जे मानतात त्यांची समाधी जो शोधून काढतात ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले माळी. आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले माळी, या माळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंना आपला गुरु मानतात.
ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा तेव्हाच्या महार समाजातले. ही जातीची परंपरा नाही आहे, ही विचारांची परंपरा आहे. आम्हाला माणूस म्हणून एकत्र यावं लागेल. ह्या जातीच्या परंपरेच्या जोखडा इथल्या व्यवस्थेने आमच्यावर लादलेल्या आहेत. ही चातुर्वर्ण व्यवस्था इथल्या व्यवस्थेने निर्माण केली आहे. ज्यांच्या हातात सत्ता पाहिजे त्यांनी हे निर्माण केलंय. आता जनतेला हे कळलं पाहिजे, हे जातीच्या विभागण्या, तर या जातीच्या विभागण्या इथल्या ब्राह्मण वर्ग ज्यांना आपण म्हणतो ब्राह्मण्यवाद, ह्यांनी केलेल्या आहेत. आपल्याला माणूस म्हणून बहुजनांना एकत्र यावं लागेल, बहुजनांचं नेतृत्व उभं करावं लागेल. आणि माणूस म्हणून एकत्र येताना माणसाने माणसाचं नवं जग उभं राहिलं पाहिजे. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या विचारांचं ते जग महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचं आणि या सगळ्या महापुरुषांना मानणारं असलं पाहिजे. आता बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी काय केलं, मला अनेक जण प्रश्न, म्हणजे मागच्या 5-10 वर्षात आता अनेक परिवर्तनं घडतात आहे. आता अनेक बांधव जागृत होतात आहे. 10-12 वर्षापूर्वी लोक सहज म्हणायचे आमच्यासाठी काय केलंय बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी तर तुमच्यासाठी केलं. बाबासाहेबांनी आमच्या तुमच्यासाठी नाही, बाबासाहेबांनी इथल्या माणसासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी केलं, या भारतासाठी केलं. बाबासाहेब जातीसाठी नाही आहेत. बाबासाहेबांनी काय केलं हे सांगताना मला बोलावं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, भारतात जेव्हा बाबासाहेब आंबेडकर येतात तेव्हा या देशावर इंग्रजांचं राज्य आहे. आणि या देशावर इंग्रजांचं राज्य असताना, या देशात चळवळी चालू असताना इंग्रजांना आता देश सोडून जावं लागणार होता. आणि या देशामध्ये त्यांच्या पुढे देशातल्या सुधारणा मांडल्या. त्यांच्या समोर एक महत्वाची गोष्ट मांडली की तुम्ही हा देश सोडून जाताना या देशातल्या माणसांना मतांचा अधिकार दिला पाहिजे. आणि मग ते कमिशन विचारतंय की तुमच्या देशात आम्ही मतांचा अधिकार द्यायचा तर तो कोणाला द्यायचा. तेव्हाच्या देशातल्या नेत्यांनी सांगितलं की आता मतांचा अधिकार द्यायचा. त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. जे राजांच्या घरातून आहेत, महाराजांच्या घरातून आहेत, त्यांना मतांचा अधिकार द्या. दुसरं सांगितलं जे देशाला इन्कम टॅक्स देत आहेत त्यांना मतांचा अधिकार द्या. आणि तिसरं सांगितलं जे 7वी 10वी शिकले, सर्टिफिकेट आहे, त्यांना मतांचा अधिकार द्या, बाकीच्यांना देऊ नका म्हणले. बाबासाहेब या देशात आले. बाबासाहेब सामाजिक क्रांती घडवण्यासाठी आयुष्यभर झटतात, अहोरात्र झटतात. आणि बाबासाहेबांना ही वार्ता कळली की असं इंग्रजांपुढे मांडलं गेलंय की देशात मत द्यायचा अधिकार फक्त या 3 प्रकारच्या लोकांना द्यायचा आहे. बाबासाहेबांचा तिळपापड झाला, बाबासाहेबांचा राग अनावर झाला. बाबासाहेबांनी पत्र लिहिलं इंग्रजांना, त्या कमिटीला, की मला या 3 गोष्टी मान्य नाही आहेत, या 3 गोष्टी मला मान्य नाहीत, याच्या पलीकडे जाऊन लोकांना मतांचे अधिकार दिले पाहिजेत. बाबासाहेबांचं पत्र मिळाल्यावर बाबासाहेबांना बोलावून आलं त्या कमिशन समोर की आता तुम्ही येऊन सांगा तुम्हाला हे का मान्य नाहीये आणि कुणाला मतांचा अधिकार द्यायचा आहे. बाबासाहेब कमिशनच्या समोर गेले. बाबासाहेब उठून बोलायला लागले. बाबासाहेब खुर्चीवरून उभे राहिले, बाणेदारपणे उभे राहिले, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचं तेज, लांब भाल, बाणेदारपणे उभे राहिले, भरदरी अंगाचे, उंच पिंड बाबासाहेब उभे राहिले. अंगात सुडबूट टायकोट असणारा भारतातला एकमेव विचारवंत इंग्रजांपुढे उभा राहिला आणि बोलायला लागला. बाबासाहेब म्हणाले पहिली गोष्ट, राजे रजवाडे हे मुठभर आहेत, यांनी तिथं राज्य केले हजारो वर्ष, यांना फक्त मतांचा अधिकार हे मला मान्य नाही. दुसरी गोष्ट, इन्कम टॅक्स देणारे, या देशात माझा समाज कधीच इन्कम टॅक्स आजपर्यंत देऊ शकला नाहीये, कारण त्याला कमाईच नाहीये, तो तुम्हाला टॅक्स कुठून देईल. आणि तिसरी गोष्ट, तो शिकलाच नाहीये, त्याच्या शिक्षणाची दारं बंद आहेत, मनुस्मृतीनं जगणं नाकारलं, शिकणं नाकारलं, कमावणं नाकारलं, आम्ही कुठून देणार तुम्हाला टॅक्स आणि सर्टिफिकेट. ह्या 3 गोष्टी मला मान्य नाहीयेत. बाबासाहेबांनी विस्तृतपणे अभ्यासपूर्णपणे मांडलं आणि ते मान्य करावं लागलं. कमिशन म्हणालं मिस्टर आंबेडकर, यस 3 गोष्टी मान्य आहेत आम्हाला, पण आता तुम्ही सांगा मग द्यायचा कोणाला हा अधिकार, तुमचं काय मत आहे. आणि बाबासाहेब उभे राहिले आणि बाबासाहेब काळजापासून तळमळीने बोलले. बाबासाहेब म्हणाले तुम्हाला या देशात मतांचा अधिकार द्यायचा आहे ना, तर तो या माणसांना द्या जी माणसं भारतात जन्माला येतात, भारतात वाढतात, त्या या मातीत जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाला मतांचा अधिकार द्या. तो 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सज्ञान होतो. वयाच्या 21व्या वर्षी भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मतांचा अधिकार द्या, ही मागणी बाबासाहेबांनी केली. आणि कमिशनने यावर विचार केला आणि पुढच्या कमिटी बैठकीत या देशात प्रत्येक भारतीयाला वयानुसार 21व्या वर्षी मतांचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांनी काय दिलं? बाबासाहेबांनी म्हणले नाहीत एका जातीला द्या, एका धर्माला द्या, फक्त एससीला एसटीला द्या, हे तर पुढं आलं संवर्ग. पण बाबासाहेब या देशातल्या प्रत्येक माणसाचा विचार करतात आणि बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येक माणसाला हा मतांचा अधिकार मिळवून दिला. मतांचा अधिकार मिळवून दिल्यानंतर बाबासाहेब जेव्हा घरी येतात, बाबासाहेब येतात तेव्हा रत्तू म्हणतात, बाबासाहेब आज तुम्ही रोजच्यापेक्षा जास्तच आनंदी दिसताय.
तसे तर तुम्ही फ्रेशच असतातच, पण आज जास्तच आनंदी दिसताय. काय कारण आहे बाबासाहेब? बाबासाहेब गुणगुणत हसत त्या खुर्चीवर बसतायत. बाबासाहेब मागे पुढे सरकतायत आणि रत्तू म्हणतोय, सांगा ना बाबासाहेब काय झालं? आणि बाबासाहेब म्हणतात, अरे रत्तू, आज तुला सांगतो की आज मी रस्त्यावरच्या भिकाऱ्याला आणि महालात बसलेल्या राजाला समान पातळीवर घेऊन आलोय. या देशात इथून पुढे राजा आईच्या पोटी जन्माला येणार नाही, तर या देशात इथून पुढे राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येईल. आणि तो राजा मताच्या पेटीतून जन्माला यायला लागला. या देशात झोपडीतला माणूसही या देशात राज्यकर्ता होऊ लागला. या देशात चहा विकणाराही राज्यकर्ता होऊ शकतो. या देशात ज्याची लोकसंख्या 3.5% तो पण मुख्यमंत्री होऊ शकतो. कारण या देशात बाबासाहेबांनी सर्वांना समान अधिकार दिलेत. बाबासाहेबांनी सर्वांना समान अधिकार दिलेत. बाबासाहेबांनी एका जाती धर्मासाठी केलं नाही. पण ह्याच्या पुढे महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे की बाबासाहेबांनी हा अधिकार दिला आणि बाबासाहेबांनी पुढे संविधान दिलं. आपल्याला त्याकडे यायचं. आणि संविधान दिल्यानंतर बाबासाहेब खऱ्या अर्थानं त्यांना अभिप्रेत असणारा समाज घडवण्यासाठी धडपतात. आणि बाबासाहेब ते संविधान या देशाला दिल्यानंतर बाबासाहेब म्हणतात, ते संविधान या देशाला दिल्यानंतर त्या सदनामध्ये बाबासाहेब उभे राहतात. आणि बाबासाहेब संविधानाच्या सभेतलं शेवटचं भाषण करताना बाबासाहेब भाऊक होतात. आणि बाबासाहेब म्हणतात, मी आज या देशाला संविधान दिलं, पण एक लक्षात ठेवा सगळ्यांनी, हे संविधान कितीही महान असलं तरी संविधान राबवणारे जर नालायक असतील तर हे संविधान निकृष्ट साबित होणार आहे. आणि संविधान कितीही निकृष्ट असलं पण ते राबवणारे जर महान असतील, ते राबवणारे जर योग्य असतील तर हे संविधान महान साबित होणार आहे. म्हणून संविधान कसं आहे याच्यापेक्षा संविधान राबवणारे कसे आहेत हे महत्त्वाचं आहे. आज आम्ही बघतो आमच्या गावातल्या या कॉलनीतल्या पोलीस स्टेशनपासून ते राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपर्यंत बोलताना आम्ही म्हणतो हे कायद्याचं काय राहिलं नाही, संविधानाचं काय खरं नाही, कायद्याने काहीच होत नाही. आम्ही म्हणतो कायद्याचं काय राहिलं नाही. ही आमची मेंटॅलिटी तयार केली जाते. काय केली जाते? मेंटॅलिटी तयार केली जाते. हा प्रोपगंडा आहे. आमच्या मनात हे बिंबवलं जातंय कायद्याने काही होत नाही, कायद्याचं काहीच नाही, कायद्याने वाटलं होतंय, शिकलेल्यांना नोकऱ्या नाहीत, शिकून काय फायदा नाही, हे आमच्यावर बिंबवलं जातं. हे नॅरेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हे आमच्यावर बिंबवलं जातं आहे. बांधवांनो, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पोलीस केस करून काहीच होत नाही असं नाही आहे. पोलीस कसा घेतो आणि पोलीस पुढे काय काम करतो याच्यावरती डिपेंड आहे. आमची केसच चुकीच्या पद्धतीने घेऊन तिथेच वाटोळं केलेलं असतं. तुमचं काहीच होत नाही आणि तुम्ही म्हणता कायद्याने काय होत नाही. कायद्याने सगळं होतं. कायदा कसा राबवला जातो हे महत्वाचं आहे. म्हणून कायदा राबवणारे होणं गरजेचं आहे. आणि बाबासाहेब सांगतायत त्यासाठी की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचंय. काय व्हायचंय? शासनकर्ती. म्हणून आता शासनकर्ते व्हावं लागेल. आज समाजामध्ये आज राजकारणात काय चाललंय आपण बघतोय की आज राजकारणाचा सगळ्या बट्ट्याबोळ झालाय. आज जिथं सरकारच असंविधानिक येतात त्या असंविधानिक सरकाराकडून तुम्ही संविधान वाचण्याची कशी अपेक्षा करू शकता? तिथं सरकारच असंविधानिक असतील देशात तर तिथं संविधान कसं वाचेल? ते संविधान वाचवण्यासाठी चांगले हात गेले पाहिजेत. आपल्या जवळची माणसं, योग्य माणसं ज्यांना तुम्ही ओळखताय अशी माणसं संविधान राबवण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत गेली पाहिजेत. आणि ती माणसं पाठवणं हे आपलं कर्तव्य आहे. ती माणसं पाठवण्यासाठी खऱ्या अर्थानं कटिबद्ध व्हा. तो बाबासाहेबांचा विचार आहे. बाबासाहेब राज्यकर्ते व्हा हे त्यांच्या जातीला नाहीत म्हणत. ती जमात म्हणजे जात नाहीये. जमात म्हणजे एक वर्ग ही जात नसते. तर अशी एक जमात निर्माण झाली पाहिजे. ती राज्य करते, ती राज्य करेल आणि त्यांचं राज्य करणं हे संविधानिक असेल. ते राज्यकर्ते होण्यासाठी झटलं पाहिजे. ती राज्यकर्ते होण्यासाठी अशी नवी माणसं पुढे गेली पाहिजेत आणि आपले हक्क, आपले प्रश्न सोडवण्यासाठी, आपले हक्क शाबूत राहण्यासाठी आणि संविधान जपण्यासाठी अगदी ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत, महापालिकेपासून संसदेपर्यंत योग्य माणसं पाठवता आली पाहिजेत. ती योग्य माणसं पाठवणं हे आपलं काम आहे. ती योग्य माणसं पाठवण्यासाठी प्रयत्न करा. ती योग्य माणसं पाठवताना संधी एकदाच मिळते. निवडणुका एकदाच असतात. पुन्हा 5 वर्ष आपल्या हातात काय नसतं. म्हणून त्यावेळी लक्ष ठेवा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक धनगर बंधू होता आणि तो मेंढ्या रानात राखत होता. मेंढ्या रानात राखत असताना एका टेकडीवर तो मेंढ्या राखत होता आणि मेंढ्या राखत असताना आपल्या काठीने दगड उडवत होता. मेंढीला असे इकडं तिकडं हुसकावत होता
आणि दगड उडवत असताना एक दगड तो उडवतो आणि तो दगड उडवला होतो, बघतो की उन्हात तो दगड इतका चमकतो की त्याच्या डोळ्यावरती त्याचे तारे येतात, की तो दगड तो दिपून जातो, त्याचे डोळे दिपून जातात. अरे तो म्हणतो वेगळाच आहे हा दगड, सगळी दगड अशी काळी भंगार पडलेली असतात, इतक्या खडकामध्ये हा दगड कसला आहे. तो उचलतो, बघतो, त्याला तो दगड आवडतो, एकदम रंगीत, म्हणजे एकदम वेगळाच दगड होता तो, त्याने आजपर्यंत कधी पाहिलाच नव्हता असा तो दगड होता. आणि तो दगड तो हातात घेतो, अरे अरे खूप वेगळा, खूप भारी दगड आहे हा. तो काय करतो, त्या दगडाला वरच्या बाजूला असं दोऱ्याने चारी बाजूने करतो, बांधतो आणि त्याचं असं गळ्यामध्ये बांधण्यासारखं होतं. तो लाडक्या मेंढीच्या गळ्यात नेऊन तो दगड बांधतो आणि ती मेंढी जशी उन्हात फिरेल तसा तो दगड चमकायचा आणि त्याला खूप भारी वाटायचं. आणि ती मेंढी तो गळ्यात दगड मिरवत, मेंढीला काय माहिती आपल्या गळ्यात कसला दगड आहे, मेंढी आपली फिरत होती. आणि सूर्य उतरतीला आला, सूर्य मावळतीला आला आणि तो खाली गावाकडे निघाला. सगळ्या मेंढ्या गावाच्या जवळ आल्या, गावात शिरला आणि गावात तो शिरला तर सोनाराची पेट लागली आणि सोनाराच्या पेटीतून जात असताना सूर्य खाली आला होता. सूर्य बरोबर मेंढ्यांच्या तोंडावर चमकत होता आणि सूर्य चमकत असताना त्या मेंढीच्या गळ्यात दगड बांधला होता, तिच्यावरती सूर्याची किरण पडली आणि ती किरण इतरत्र पसरली होती. सोनाराच्या एका दुकानातून एक सोनार बघत होता, त्याचं लक्ष गेलं, तो पळत बाहेर आला आणि त्या मेंढीजवळ आला, मेंढी धरली आणि त्या मेंढपाळाला म्हणाला, अरे अरे हा दगड कसला आहे, कुठून घेतला तू. मेंढपाळ म्हणाला, आताच रानात भेटलाय, आवडला, बांधला माझ्या मेंढीच्या आवडत्या गळ्यात बांधला. मेंढपाळाला तो सोनार म्हणाला, अरे हा दगड देतोयस का मला. मेंढपाळ म्हणाला, तुम्ही सोनार मागताय म्हणजे काय विशेष आहे का. तो म्हणाला, नाही नाही चांगला रंगीत आहे म्हणून मागतोय. तो म्हणतो केवढ्याला देतो. तो म्हणतो 2 रुपयाला. सोनार म्हणाला 2 रुपयाला. मेंढपाळ म्हणाला, नाही नाही 5 रुपये. 5 रुपये. तुम्हाला पाहिजे ना सोनाराला काय तर विशेष आहे, 5 रुपये. सोनार म्हणाला, नाही नाही 2च रुपये देणार. मेंढपाळ म्हणाला, नाही नाही 5च रुपये घेणार. मेंढपाळ म्हणाला, नाही द्यायचा तुम्ही 5 रुपये नाही दिले तर. चाललो पुढं. सोनार मागे सरला आणि सोनार मेंढपाळ पुढे जाताना बघत होता. हे सगळं घडत होतं तेव्हा पुढच्या एका सोनाराच्या दुकानातून दुसरा एक सोनार बघत होता आणि त्या सोनाराने बघितलं की यांचं काहीतरी झालं, सौदा फिसकटला, पण त्याचं दगडावर लक्ष होतं. त्याने तो रंगीत दगड बघितला. तो सोनार पुढचा पळतच बाहेर आला. त्या मेंढपाळाला म्हणाला, काय झालं. त्याने केवढ्याला मागितला. तो म्हणतो 2 रुपये. मी म्हणलं 5 रुपयाशिवाय देणार नाही. तो पुढचा सोनार म्हणला, अरे 2 जाऊ दे, 5 जाऊ दे, ही 10 रुपयाची नोट धर, हा दगड मला देऊन टाक. मेंढपाळाला कळेना, त्याने लगेच सोडला आणि देऊन टाकला. जो सोनार मागचा होता तो पळत पुढे आला आणि पळत येऊन म्हणला, अरे वेडा आहेस का, मूर्ख आहेस का, तुला काय कळतं का. तो साधा दगड नव्हता, तो हिरा होता. तो हिरा करोडोचा होता आणि तू या ठिकाणी 10 रुपयाला देऊन बसलास. तो म्हणाला, मी वेडा, मी मूर्ख मी नाहीये. वेडा आणि मूर्ख तुम्ही आहात. मला माहित नव्हतं की तो हिरा आहे, पण तुम्हाला माहित होतं की तो हिरा आहे, तरीही तुम्ही त्याला दगडाच्या किमतीत ही मागत नव्हता आणि दगडाची ही किंमत देत नव्हता. म्हणजे खरे मूर्ख तुम्ही आहात. माझा हिरा गेला, माझा दगड गेला, मला त्याचं दुःख नाहीये. पण खरे मूर्ख कोण आहात, ज्याला हिरा हे माहित होतं तरीही तो हिऱ्याची किंमत मागत नव्हता, हिऱ्याच्या किमतीला त्याला मागत नव्हता, त्याची किंमत योग्य करत नव्हता. बांधवांनो, मला का सांगावं वाटतं, आपल्या समोर आपल्या परिसरात आपल्या हिऱ्यासारखे बांधव असतात, आपल्या आजूबाजूला काम करणारी हिऱ्यासारखी माणसं असतात, की अहोरात्र समाजासाठी झटत असतात. त्यांना योग्य ठिकाणी पाठवण्यासाठी आपण धडपडलं पाहिजे आणि संविधान वाचवण्यासाठी अशी मजबूत माणसं पुढे गेली पाहिजेत. ती मजबूत माणसं ती हिऱ्यासारखी असतात. त्यांना योग्य वेळी ओळखणं आपलं काम आहे आणि त्यांची योग्य किंमत करून त्यांना आपण विधान भवनात, त्यांना आपण संसदेत, त्यांना आपण आतमध्ये भवनामध्ये आपल्या न्यायासाठी पाठवणं हे आपलं काम असतं. त्यासाठी योग्य माणसं संविधानाच्या अंमलबजावणीसाठी पाठवा. नाहीतर आम्ही नुसतं म्हणतो आता संविधानाचं काय खरं नाही, संविधानाला धोका आहे, संविधान संपलं. हे काय होणार ह्याने. संविधान संपवणाऱ्यांच्या हातात संविधान दिल्यावर संपलं नाही तर काय होईल. बरं, संविधान असं नाही की ते पुस्तक बाजूला ठेवतील, दुसरं आणतील आणि म्हणतील काढलं संविधान. संविधानातली एक कलमं बदलत चाललेत, संविधान आतून पोखरत चाललंय. संविधान तसंच राहील आणि बाबासाहेबांच्याच नावाने जेव्हा चुकीच्या गोष्टी चाललेल्या दिसतील तेव्हा तुम्हाला म्हणतील संविधानानेच चाललंय. हे थांबवायचं असेल तर आपल्याला योग्य माणसं राज्य करण्यासाठी पाठवावी लागतील आणि ती योग्य माणसं पाठवणे ही तुमची माझी खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे. या दापोडीवासियांना, इथल्या सगळ्या पुणेकरांना या माध्यमातून आवाहन करतो की योग्य माणसं संविधान वाचवण्यासाठी पाठवा. योग्य माणसांना तो हक्क मिळवून द्या. योग्य माणसांची योग्य वेळी निवड करा आणि ती निवड करत असताना हिऱ्यासारखी माणसं तुमच्या समोर असतात, त्या माणसांना निवडा आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं स्वप्न पूर्ण करा. बाबासाहेबांना, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंना, राजर्षी शाहू महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत
असणारं, आऊसाहेब जिजाऊंना, माता रमाईला, माता सावित्री मातेला अभिप्रेत असणारं स्त्रियांचं नवं जग निर्माण होऊ द्या. त्यांनी आयुष्य वेचलं, आम्ही तर त्यांनी आयुष्य वेचलं हे आज वाचू सुद्धा शकत नाही अख्खं, किंवा त्या काळात जे बोललेत ते आज बोलायची सुद्धा आम्हाला बंदी यावी अशी परिस्थिती आता निर्माण झाली. ते बोललं, खरं बोललं तरी लोकांवर गुन्हे दाखल होतात. इतकं म्हणजे भयानक वातावरण असताना या वातावरणाला शह दिला पाहिजे. या वातावरणात योग्य माणसाच्या हातात सत्ता गेल्या पाहिजेत. ती माणसं संविधान वाचवणारी असली पाहिजेत. ती माणसं माणसाच्या हक्कांसाठी लढणारी असली पाहिजेत. ती माणसं माणसाला माणूस म्हणून सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारी असली पाहिजेत. आणि तशी माणसं आपल्याला निवडावी लागतील. तशी माणसं आपल्या समोर जेव्हा असतात, तशी माणसं यासारखे जेव्हा विचारांचे कार्यक्रम करत असतात, तेव्हा त्या माणसांना बळ देणं हे आपल्या सगळ्यांचं काम असतं. आणि तेच बळ देण्याचं काम आपण करूया. मी महाराष्ट्रभर फिरताना जगदीश ओळ आला, तासभर बोलला, 1.5 तास बोलला, सांगितलं फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराजांनी गेला, असं नाही झालं पाहिजे. माझ्या या व्याख्यानातून, माझ्या या बोलण्यातून तुम्ही काहीतरी 4 गोष्टी तरी घरी घेऊन गेल्या पाहिजेत. तुमच्या मुलाबाळांना सांगितलं पाहिजे, ते आयुष्यात उतरलं पाहिजे. हे सांगताना 3 गोष्टी मी आज तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. त्यातली पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ती गोष्ट म्हणजे शासनकर्ती व्हा, उच्च शिक्षित व्हा. बाबासाहेबांनी अपेक्षित होतं उच्च शिक्षित व्हा, क्लास 1, क्लास 2 आणि शासन करते व्हा. ह्या खालच्या नोकऱ्या, खालच्या शिपाई होण्यापासून यासाठी धडपडू नका, किंवा रोजगार हमीवर जाण्याची स्वप्न बघू नका. त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला उच्च शिक्षित व्हावं लागेल. शिकतोय 12वी आणि बाहेरनं करतोय 15वी आणि म्हणतोय शिकून काय होत नाही, ह्याला मुस्काडला पाहिजे. शिकायचं म्हणजे तू घरीच नाही यायचं आणि मला मी बाप होय नाही असं म्हणल्यासारखं. शिकताना ध्यान द्या आणि मग शिक्षणावर बोला. शिकायचं नाही नीट आणि म्हणायचं ह्या देशात शिकून काय होत नाही. शिकताना नको तिथं फिरायचं बागेमध्ये आणि मग म्हणायचं शिकून काय होत नाही. शिकताना ध्यान द्या. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा, उच्च शिक्षित व्हा, उच्च स्थानावर जाण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा बांधवांनो, सगळ्यांनी व्यसनांपासून दूर राहा, कोणतंही व्यसन करू नका. बाबासाहेब परदेशात शिकायला होते आणि परदेशात परिस्थिती अशी होती, तिथलं वातावरण असं होतं लंडन अमेरिकेचं. त्या वातावरणात दारू पिल्याशिवाय शरीर साथ देत नाही, तुमचं रक्त काम करत नाही. अशा वातावरणात बाबासाहेब होते. आणि बाबासाहेब माझ्या रमाईला पत्र लिहितात. त्या रमाईत बाबासाहेब लिहितात, अगं रामू, इथं माझ्या आजूबाजूचे सगळे लोक थोडी का होईना दारू पिल्याशिवाय काम करत नाहीत, पण रामू माझं कधी मनच झालं नाही ग त्याला स्पर्श करावा. रामू माझ्या मनातच येत नाही ग कधी त्या दारूला स्पर्श करावा. मला नाही वाटलं रामू कधी त्या दारूला स्पर्श करावा. रामू माझ्या आजूबाजूला अनेक स्त्रिया असतात, पण रामू मला तू आठवतेस आणि मला कधीच कुठल्या स्त्रीविषयी काही वाटत नाही. रामू माझ्या मनात अशा गोष्टी कधी येतच नाहीत ग रामू. माझ्या बाबासाहेबांचे शब्द आहेत. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात परस्त्री माते समान मानली. त्यांनी आयुष्यात कधीच कोणतं व्यसन केलं नाहीये. मग छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दारू पिऊन कशी होऊ शकते? दारू पिणारे त्यांच्या जयंतीत कशा असू शकतात? घोषणा कशा देऊ शकतात? हा प्रश्न पडला पाहिजे. आम्ही 22 प्रतिज्ञा घेतो. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा ह्या फक्त धार्मिक दिलेल्या नाहीत. त्या 22 प्रतिज्ञा जो पाळेल त्याची आयुष्यात उन्नती होईल, ही दुसरी बाजू आहे. त्या प्रगतीच्या प्रतिज्ञा आहेत, त्या पाळा. त्यातलीच एक प्रतिज्ञा, मी दारूला स्पर्श करणार नाही, ही सुद्धा आहे. पहिल्याच 4-5 पाळू नका, ही दारू पिणार नाही. माझ्या आया बहिणी इथे बसल्यात ना, त्यांना भोगावं लागतं. तो अनुभव आहे, तो बघतोय मी आयुष्यात. जेव्हा मी वाड्या वस्त्यावर झोपड्यात हिंडतो, जेव्हा पिऊन येणारी माणसं घरात येतात, तेव्हा माझ्या आया बहिणींची काय अवस्था असते. दिवसभर राबणारी माझी बहीण घरात 4 पैसे घेऊन येते आणि पिऊन आलेला हा माणूस 100-200 रुपये असेच उडून आलेला असतो आणि घराची राख रांगोळी होत असते. दिवसागणिक ते घर अधोगतीकडे जात असतं. बाबासाहेबांचा जय जयकार करणारी, शिवरायांचा जय जयकार करणारी माणसं ही व्यसनी नसली पाहिजेत. ह्या 2 गोष्टी मनात कोरा. आणि तिसरी गोष्ट, जी व्याख्यानाचा माझा शेवटचा भाग होता पण आता वेळेअभावी आपण आवरतोय, ती तिसरी गोष्ट म्हणजे धम्माच्या मार्गावर चाला. धम्म ही जात नाहीये, धम्म हा धर्म नाहीये. बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध हा धर्म नाहीये. बाबासाहेबांनी कुठनं तरी आणलाय बाहेर देशातनं, असा धर्म नाहीये. बाबासाहेब म्हणतात, या मातीतला मूळ जर विचार काय असेल, या भारताच्या मातीचं मूळ काय असेल, या भारताच्या मातीतला मूळ विचार पुरुष कोण असेल, तर ते बुद्ध आहेत. या देशातल्या कुठल्याही मोठ्या राज्यकर्त्याला, या देशाच्या पंतप्रधानाला, या देशाच्या राष्ट्रपतीला जेव्हा जगात कुठेही जावं लागतं, या देशातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला जगात कुठेही जावं लागतं, जेव्हा त्यांचा सत्कार होतो, जेव्हा त्यांना भेट द्यावं लागतं, जेव्हा ते इतरांना सांगतात, तेव्हा ते सांगतात, मी बुद्धाच्या देशातून आलोय आणि मी बुद्धांची मूर्ती तुम्हाला भेट देणार आहे. हा देश बुद्धांचा आहे. बुद्ध हा धर्म नाहीये फक्त. बुद्ध ही जगण्याची पद्धती आहे. बुद्ध ही आचरणाची पद्धती आहे. ती आचरणात आणा, तुम्ही प्रगतीकडे जाल. बुद्ध ही आचरणाची पद्धती आहे. बाबासाहेब बुद्ध
शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज ही जगण्यात येऊ द्या, महात्मा फुले हे जगण्यात येऊ द्या. ते फक्त घोषणांमध्ये नको, ते फक्त भाषणांमध्ये नको, ते जगण्यात आले पाहिजेत. आणि त्याच पद्धतीनं समोरच्यांचंही वर्तन असू द्या. जेव्हा दोन्ही बाजू समान असतील तेव्हा हा देश प्रगतीवर जाईल आणि हा देश आधुनिक भारत म्हणून जगात राज्य करेल. हा जगात राज्य करणारा भारत घडवण्यासाठी आजच्या राजकारणाच्या विषयावरती मला बोलायचं नाहीये, पण आज जे राजकारण चाललंय ते अधोगतीकडे चालणार. संविधान संपल्यात जमा दाखवणार आहे, पण आपल्याला नव्या हातांमध्ये हे राज्य द्यावं लागेल, नव्या माणसांना उभं करावं लागेल. संविधान राखणारी माणसं उभी करा, हीच तुम्हाला या ठिकाणी शिकवण देतो, हाच संदेश देतो. आणि या भाषणामध्ये, व्याख्यानात जे काही चुकलं असेल ते माझं आहे आणि जे काही बरोबर आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आता काही 5-4 प्रश्न मी तुम्हाला विचारेल, तुम्ही सगळ्यांनी मला हात वर करून घोषणा देत त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्या सगळ्यांचं उत्तर एकच असणार आहे. पहिल्यांचं उत्तर मी तुमच्यासोबत देईल, माझ्यासोबत तुम्ही मोठ्याने घोषणा द्यायची. आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आधुनिक भारताचे निर्माते, सगळ्यांचा हात वर आला पाहिजे. आधुनिक भारताचे निर्माते, ओबीसी आरक्षणाचे जनक, सगळ्या स्त्रियांचे उद्धार करते, सर्व जाती धर्मांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशात कामगारांचे 12 तासाहून 8 तास काम करणारे कामगार नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्यांच्या विचारांनी उभी राहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशातील महिलांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशात नदीजोड प्रकल्प सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशातील शेतकऱ्यांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशातील प्रत्येक बहिणीचा भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशातील SC ST OBC या अस्पृश्यांना हार्दिक अधिकार देऊन समाजकारण राजकारणात स्थान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आधुनिक भारताचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जय जयकार नाहीये, तर त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा आहे. बाबासाहेबांचा जय जयकार करण्याची गरज नाही, हे त्यांचं सर्वसमावेशक कार्य आहे. हे सांगण्यासाठी मला 2 तास लागले असते, आता वेळ झालाय. खऱ्या अर्थानं हे सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या समोर येईल. आणि आज समारोपाकडे जाताना मला म्हणावं वाटतं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, वामन दादा म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. रवी भाऊ किती? 5. आज तुमच्यासोबत तर 5000 लोक आहेत इकडे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते, तर तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते. काय सांगू गड्या तुला भीम माझा कसा होता, काय सांगू गड्या तुला भीम माझा कसा होता, लेकरास जशी माय भीम माझा तसा होता, भीम माझा तसा होता. फक्त गुलामांचा, अस्पृश्यांचा नाही, अखंड भारतीयांचा, अखंड भारतीयांचा उंचविला माथा. फाटक्या बंडीचा भीम माझा खिसा होता, फाटक्या बंडीचा भीम माझा खिसा होता, भीम माझा खिसा होता. जय भीम, नमो बुद्धाय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत. खरंच कुणीच उठायचं नाहीये, सरांचा सत्कार घ्यायचा आहे. काही मान्यवरांचे सत्कार आहेत, कुणीच उठायचं नाहीये. आपल्या दापोडे गावातील माजी नगरसेविका चंद्रकांतताई सोनकांबळे व आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या काँग्रेस अध्यक्षा सायलीताई नडे व भीमकन्या अनिताताई साळवे सगळ्यांनी मिळून सरांना एक ट्रॉफी, एक पुस्तक आणि एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार घ्यायचा आहे. सर, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितली, खरंच जर रमाई नसती तर बाबासाहेब सुद्धा नसते. त्याचप्रमाणे आज आपल्या घरातली महिला म्हणजे घर चालवणारी महिला जी ज्याप्रमाणे घर घडवते, म्हणजे जे खरं बोलतात की प्रत्येक गोष्टी मागे स्त्रीचा हात असतो, हे तुमच्या आम्हाला आज भाषणातनं कळलं. खरंच तुमचे जे विचार आहेत ते आमच्या दापोडेकरांना नक्कीच आवडले असतील. गेल्या 3-4 वर्षापासून या ठिकाणी व्याख्यानाचं जे प्रबोधनात्मक कार्य या दापोडेकरांना मिळाले, यांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय जगदीश होळ सर यांचा उचित मान सन्मान या ठिकाणी झालेलाच आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी हे व्याख्यानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याबद्दल
मैत्री ग्रुपच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी मी थांबतो. जय भीम जय भारत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने जो सहकार्य दिलं त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदनाचे शब्द. शहराचे उपाध्यक्ष मान्य नवनाथरावजी डांगे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. आंबेडकरी चळवळीच्या नेत्या आदरणीय भारतीताई मस्के यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. ज्यांचे स्पीकर सिस्टीम आहे रामदाळे सर त्यांनी पण स्टेजवरून सत्कार घ्यायचा. काका रामदाळे काका